एका प्लायवूडच्या बनलेल्या रेड कार्पेटवरती तुम्ही जर चालून स्वतःला मॉडेल आणि फॅशन इंडस्ट्रीमध्ये आले असं जर घोषित करत असाल तर तुम्ही याच्यासाठी म्हणजे पूर्णपणे चुकीचे आहात. जर तुम्हाला वाटतंय की 15,000 देऊन मी दुनियातली एकदम फेमस मॉडेल झाले तर तुम्हाला नाही जमणार ते करायला. मी पुण्यामध्ये काही शो असे बघितलेत की काही सेलिब्रिटी त्या शोला येतात बट स्टेजच्या पाठीमागे काही वेगळंच असते. असंख्य मॉडेलना कॉम्प्रोमाइज करावं लागतं स्वतःसोबत, स्वतःच्या आत्म्यासोबत. हे कितपत सत्य आहे? 100% सत्य आहे. शेवटी मी पण काही मॉडेल्स बघितलेत की ज्यांनी हे सर्व केलंय परंतु 5-7 वर्षानंतर त्यांनाच आतमधून रिग्रेट होतं. तो माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता की इंडस्ट्री जशी बाहेरून सुंदर दिसते तशी आतून नाही. लग्न झाल्यावरती करिअर डाऊन नाही होत पण नंतर तुम्ही तुमची काळजी घेणं बंद करता. फॅशन शो जे भरतात स्टेजच्या पाठीमागे विनर पहिलाच घोषित असतो का? विनर ऑलरेडी त्यांच्याकडे नाव असतं की कोण विनर बनणार आहे. फक्त तो एक कठपुतलीचा खेळ चालू असतो समोर जो अर्धा पाऊण तास चालतो. नमस्कार मित्र, नेम टू फेम या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मी तुमचा आवडता डॉक्टर रमन आणि आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मॉडेल ज्यांनी कमी वयामध्ये खूप मोठी कामगिरी केली आणि प्रसिद्धी ही त्यांच्या आता पायापर्यंत आहे. असे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे गौरी राऊत. आज ते आपल्यासोबत आहेत. आज त्यांच्याकडनं आपण मॉडेल इंडस्ट्रीमध्ये काय घडतं काय नाही घडत, नवीन तरुणांनी यावं का नाही, या सर्व गोष्टींचा आपण दिलखुलास गप्पा मारणार आहेत आणि खोलवर चर्चा करणार आहेत. तर मित्र हो, आपण चर्चेला सुरुवात करूया. नमस्कार गौरी. नमस्कार, कसे आहात तुम्ही? मी मजेत एकदम. गौरी, या क्षेत्रामध्ये कशी आलीस तू नेमकी? माझी सुरुवात झाली माझ्या कॉलेजपासून. म्हणजे कॉलेजमध्ये जो फॅशन शो होतो मी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं. कुठेच मनी ध्यानी काहीच नव्हतं की मला काय करायचं इंडस्ट्रीमध्ये जाऊन. फक्त माहीत होतं की मला मॉडेल बनायचं आहे. कसं बनायचं आहे, काय बनायचं आहे, नो आयडिया. पण मी जेव्हा पहिल्यांदा कॉलेजमध्ये आले तेव्हा मी फॅशन इंडस्ट्री जॉईन केली. मला वाटलं की मी जिंकले आता सगळं, की हां मी एक फॅशन शो चालले म्हणजे हेच असतं मॉडेलिंग. पण मॉडेलिंगचं क्षेत्रात आल्यानंतर मला कळालं की ती जी केली त्याला मॉडेलिंग म्हणत नाहीत, त्याला म्हणतात फॅशन शो, जो कॉलेज टू कॉलेज चालतो. त्याच्याशी कोणाचंच काही घेणं देणं नसतं. पण जेव्हा मी इंडस्ट्रीमध्ये आले तेव्हा मला कळालं की हा फॅक्टर इम्पॉर्टंट आहे, याच्यामध्ये जाणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये किती प्रकार आहेत ते मी जाणून घेतले. तशी माझी सुरुवात झाली, पण आता मी चांगल्या क्षेत्रावरती आहे. अच्छा, ज्यावेळेस तू या मॉडेलिंग क्षेत्रामध्ये आलीस तर सुरुवातीचा टप्पा कसा होता तुझा नेमका? म्हणजे कोणी माहिती सांगितली का कसं आलीस ते क्षेत्रात? गुगल, क्रोम, ChatGPT एवढंच फक्त सपोर्टला होतं की हां एजन्सी लिस्ट काढली. खूप फेक आणि फ्रॉड एजन्सी पण भेटल्या ज्यांनी मला कॉल करून म्हणले की तुम्हाला पैसे भरावे लागतील, एक 5,000 रुपये, आम्ही तुमचे फोटोज काढून देऊ. तर मग तिथे मी विचार केला. घरचे पैसे देणं शक्य नव्हतं आणि मी माझ्या स्वतःच्या खिशातून पैसे देणार एवढं तर माझी कुवत नव्हती तेव्हा. तर मी कॉलेजमध्ये असताना फक्त विचार केला की जर मी माझं इंस्टाग्राम पेज चालू केलं तर मला काय प्रॉफिट मिळेल. मग मी इंस्टाग्राम पेज चालू केलं, मी रील्स बनवायला चालू केल्या. मग मी रील्स जसं पोस्ट करायला लागले तेव्हा 2 लाईक, 3 लाईक, 5 व्ह्यूज, 6 व्ह्यूज एवढं होतं. त्याच्यातच मी खुश होत होते की लोक मला बघतात आहेत. मग मी तसं करत करत माझं इंस्टाग्राम जसं ग्रो केलं तेव्हा मला जेव्हा कोणी समोरून विचारायला आलं की मला शूट करायचंय तर तुमचे चार्जेस काय आहेत, तेव्हा माझ्या डोक्यात आलं की हे लोक पैसे पण देतात. मला आधीपर्यंत फक्त असं वाटायचं की आपण पैसे द्यावे लागतात मॉडेलिंगमध्ये जाण्यासाठी, पण ते खरोखर काहीच नसतं तसं की तुम्हाला पैसे द्यावे लागतात. ती मॉडेलिंग नाही. मॉडेलिंगमध्ये तुम्हाला स्वतःहून पैसे देतात की तुम्ही आमच्यासाठी काम करा. लोकांना चेहरा आवडतो, लोकांना चेहरा पाहिजे असतो आणि ते तुम्हाला पे करायला रेडी होतात की ठीक आहे तुमचा पर डेचा चार्जेस सांगा. पण मला जेवढ्यांनी सांगितलं त्यांनी मला असं सांगितलं की तुम्हाला पैसे भरावे लागतील, मग तुम्हाला आम्ही घेऊ, मग तुमचा आम्ही फोटोज बॅनरला लावू. पण ते तसं काही झालं नाही आणि माझ्यासोबत खूप मोठा स्कॅम झाला. हे तुझ्यासोबत झालं नाही का? तसं ऍक्च्युअल होत असतं का? ऍक्च्युअल होत असतं. तुमच्याकडे पहिल्यांदा ते बघतात की तुम्ही किती वर्ष झालं मॉडेलिंग इंडस्ट्रीमध्ये आहेत. जर त्यांना एकदा कळालं की तुम्ही फ्रेशर आहेत तर मग ते तुम्हाला गुंडाळायला चालू करतात की हां मग तुम्हाला 5,000 लागतील, एक 7,000 रुपयाचा पोर्टफोलिओ होईल, मग तुमचं पब्लिश करण्यासाठी आम्हाला 3,000 रुपये लागतील, मग आम्ही कॉन्ट्रॅक्ट देऊ, मग तो 1 वर्ष चालेल, त्यासाठी तुम्हाला 20,000 भरायला लागतील. तुम्हाला जर शोमध्ये पार्टिसिपेट व्हायचं तर मग तुम्हाला 15,000ची रिसिट फाडावी लागेल. मग एवढा सगळा खर्च करून 150 रुपयाचा क्राउन ते तुमच्या हातात देतात की ठीक आहे तुम्ही जिंकलं, तुम्ही पार्टिसिपेट केल्याबद्दल धन्यवाद. बस संपतं तिथेच, बाकी काहीच नाही.
मग किती मुलींची किती फसवणूक आहे मग ही? मोस्टली गावाखेड्याकडच्या ज्या मुली येतात, ज्यांना घरून सपोर्ट नाही मिळत, ज्यांना करायचं असतं काहीतरी पण ते पैसे जुगाड करून काहीतरी करण्यासाठी येतात, तर त्यांचा मोस्टली फ्रॉड होतो. ज्यांना थोडंसं नॉलेज असतं इंडस्ट्रीमधलं की कोणाशी बोलावं कोणाशी नाही बोलावं, त्यांना थोडंफार कळतं की हा माणूस खोटं बोलतोय. पण ज्यांना नाही कळत तर त्यांना ते ट्रॅपमध्ये अडकतात आणि अडकत जातात. त्यांना वाटतं की हीच आहे मॉडेलिंग जी मी करतेय. कुठलं तरी मिस महाराष्ट्र, मिस युनिवर्स, हे सगळं मिसेस युनिवर्स, आता तर मिसेस युनिवर्स पण निघाले. पण त्यांना वाटतं की मी एका प्लायवूडच्या रेड कार्पेटवरती चालले म्हणजे मी मॉडेल झाले, पण ते तसं नसतं. मॉडेलिंग करण्यासाठी खूप पॅशन, खूप डेडिकेशन आणि तुमची कन्सिस्टन्सी लागते, जी सगळ्यांना नाही येत. यामध्ये मॉडेलिंगचं शिक्षण घेण्यासाठी खरंच तशा संस्था आहेत का जेन्युइन अशा? 10 मधील 2 एजन्सी फक्त ओरिजिनल असू शकतात. कारण मी पुण्यामध्ये बघतोय हल्ली कोणी पण असं आपलं ग्राफिक डिझायनिंग करून टाकलेलं असतंय, इथे मॉडेलिंग शो आहे. मला पण कधी कधी खूप वेळेस वाटायचं की हे मॉडेलिंग शो म्हणजे 5,000 ते लिहितात ना खाली पैसे, नाही. 9,999 मध्ये. तसं काहीच नसतं होत. तुम्हाला एजन्सी सापडणंच ही मोठी गोष्ट आहे. आणि त्यात फेक कशी ओरिजिनल कशी ती ओळखायची, कारण त्याच्यामध्ये तुमचा पैसा लागतोय. तुम्ही काहीतरी शिकताय पण तुम्हाला ते मिळतंय का आउटपुट? जर तुम्हाला ते म्हणतात की तुम्ही आम्हाला पैसे द्या आम्ही देतो करून, त्यांनी तुम्हाला ब्लॉक केलं तर तुम्ही काय कराल? काहीच ऑप्शन नाहीये ना. तुम्हाला ब्लॉक केलं तर तुम्ही जाऊ पण नाही शकत. ते एक ऑफिस होत्याचं नव्हतं 2 दिवसात. इतकं म्हणजे इतक्या लेवलला एवढे फ्रॉड स्कॅम चालतंय. होतात. बर, आता तुम्हाला असं म्हणतेस, परंतु मी पुण्यामध्ये काही शो असे बघितलेत की काही सेलिब्रिटी त्या शोला येतात, बट स्टेजच्या पाठीमागे काही वेगळंच असते. मग याबद्दल तोच तू काय प्रश्न सांगशील? फक्त की स्पॉन्सर्स वगैरे. माझा कोणी मित्र आहे सेलिब्रिटी तर मी त्याला बोलवणार, मग मी त्यांना सांगणार की मी सेलिब्रिटींना बोलवतोय. सगळ्यांना आकर्षण असतं सेलिब्रिटीचं की त्यांच्या हाताने हा तुम्हाला क्राऊन मिळणार आहे. त्यांच्या हाताने क्राऊन मिळतो, पण किती रुपयाचा? 200-300 रुपयाचा. तुम्हाला ती ट्रॉफी मिळते जी 150 रुपयाला बाहेर बनवून मिळते. त्यासाठी तुम्ही 50,000 रुपये देणं वर्थ इट नाहीये, योग्य तर नाहीये माझ्या हिशोबाने. मग या गोष्टीमध्ये समजा या गोष्टीवर नियंत्रण आणायचं म्हटलं तर कशा पद्धतीने आणलं जाईल? तुम्ही पहिल्यांदा तुमचं इंस्टाग्राम पेज ग्रो करू शकता. कारण जर इंस्टाग्रामवरनं तुम्हाला काही काम आलं तर चान्सेस कमी आहेत तुम्हाला फेक काम येण्यासाठी. कारण इंस्टाग्रामवरती तुम्ही तुमचा एक पोर्टफोलिओ बनवता. म्हणजे तुम्ही काय काम केलंय, तुमचं चालणं कसं आहे, तुमचं बोलणं कसं आहे, तुम्ही पोस्चर कसं ठेवता, तुम्ही कसे फोटोज टाकता, याच्यावरती तुमचा चेहरा आणि तुमचं म्हणण्याचा प्रकार त्यांना कळतो की हां मला ही मॉडेल पाहिजे. मी जर हिला एखादा ड्रेस दिला तर ती कॅरी करू शकते का? जर मी तुम्हाला गाऊन दिला आणि तुम्ही त्याला मला चालताच नाही येते तुम्हाला, मग तुम्ही अडकताय, तुम्ही पडताय, मग तुम्हाला मी परत नाही बोलवणार. पण मी तुमच्या इंस्टाग्राम पेजमध्ये गेले की हां तुम्ही सगळ्या प्रकारच्या कपड्यांमध्ये शूट करता, मग मी तुम्हाला शूट देण्यासाठी नक्कीच मेसेज करेल. मग हा तर फ्रॉड नसेलच की मी तुम्हाला स्वतःवर मेसेज करतोय की तुम्ही आमच्या शूटला या. आणि कोणतीही एजन्सी 50% ॲडव्हान्स दिल्याशिवाय कॉन्ट्रॅक्ट करत नाही. अच्छा, म्हणजे पहिल्यांदा 50% ॲडव्हान्स, नंतर 50% आफ्टर द शूट. म्हणजे तुझ्याकडे जर कोणी कामाला आलं तर पहिल्यांदा तीच पद्धत असते मोस्ट ऑफ द टाइम. मोस्ट ऑफ द टाइम. कारण ते कॉन्ट्रॅक्ट करून घेतात की मी तुमची मॉडेल आहे, जोपर्यंत मी तुमचं काम करत नाही तोपर्यंत मी दुसऱ्या एजन्सीकडे जाणार नाही. अच्छा, डायरेक्ट असते. डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट असतो, काहीच फिरवाफिरवी नसते. म्हणजे मॉडेल हे एजन्सीलाच अटॅच असतात असं तुला म्हणायचंय का? ज्या मॉडेल्स एजन्सीला अटॅच असतात त्यांना दुसरीकडे जाऊन काम करता येत नाही. जर माझा करार आहे कोणासोबत, मी 1 वर्ष तुमच्याच एजन्सीची मॉडेल म्हणून राहील, तर मी 1 वर्ष दुसरीकडे नाही जाऊ शकत. बर, जर मी फ्रीलान्स मॉडेल असेल तर मला ऑपॉर्च्युनिटी आहे की मी तुमचं पण काम करेल, मी त्यांचं पण काम करेल. पण जर मी एजन्सी मॉडेल आहे तर मी ती एजन्सी सोडून बाकीकडे नाही जाऊ शकत. म्हणजे ती एजन्सीच तुम्हाला काम आणून देते? आणून देण्याची शक्यता फार कमी आहे, फार कमी असते. आणि त्याच्यामध्ये कमिशन पर्सेंटेज हे सगळे फॅक्टर्स असतात की तुम्ही जर 100 रुपये कमवले तर एजन्सीला 30 रुपये जातात, तुम्हाला 70 रुपये येतात, असा पॉइंट. म्हणजे इथे पण म्हणजे मॉडेलच्या पदरामध्ये फारच कमी पडतं, फार कमी पैसा पडतो. आणि मॉडेल्सला जोपर्यंत तुम्हाला कळत नाही की तुम्हाला काय करायचं तोपर्यंत त्यांनी घुसू नये असं माझं एकदम मत आहे. लोकांना वाटतं की फॅशन इंडस्ट्री म्हणजे ग्लॅमरस जग आहे. खरंच आहे का? ग्लॅमर जग तर खूप चांगलं आहे, पण त्याच्या मागची बॅकग्राऊंड स्टोरी, त्याच्या मागचा हार्डवर्क ते कोणाला नाही दिसणार आणि ते दिसू पण नाही. कारण याचे पॉझिटिव्स पण आहेत आणि नेगेटिव्स पण आहेत. पण तुम्ही कशावरती फोकस करताय, तुमच्यामध्ये काय जिद्द आहे ते जास्त इम्पॉर्टंट आहे. मला जर एखादी मूवी मिळतेय, मला जर ती कॉम्प्रोमाइज करून मिळते तर मी करणार का?
मला ते करायचं आहे का, हा मोठा पॉईंट आहे. की मला हार्डवर्क करून मला 2 वर्ष लागले तरी चालतील, पण मला 3 महिन्याची सक्सेस नको. कारण शॉर्ट टर्म सक्सेसपेक्षा हार्डवर्क आणि लॉंग टर्म पाथ कधी पण बेटर असतो. वेळ घेईल पण तुम्ही सक्सेस नक्की व्हाल. अगदी बरोबर. म्हणजे तुझं म्हणणं आहे की तर प्रत्येकाने आपापले इथिक्स ठेवले पाहिजेत. तुमचे एथिक्स, तुमचे मॉरल्स आणि तुमच्या बाउंड्रीज खूप मॅटर करतात. कोणी माझा मित्र झालाय म्हणून मी लगेच त्याच्यासोबत फिरायला नाही जाऊ शकत. मी पहिला त्याच्याशी बोलणार, मी 1-2 दिवस त्याला ओळखणार की याचं बोलणं कसं आहे, हा माझ्याशी कसं वागतो. कोणी तुमच्या पायाखालची डोअरमॅट बनत नाहीये, मग तुम्ही पण बनायची नाही. तुम्हाला तुमच्या बाउंड्रीज पाहिजे. आता तू असं बोललीस मला, परंतु मी कालच एक पोस्ट बघितली होती, कंगना राणावतची पोस्ट आहे. कंगना राणावत काय म्हटली, म्हणजे तिने मागबंदीनं पोस्ट केली, आपण बघितलेलं आहे की कॉम्प्रोमाइज केल्याशिवाय, म्हणजे मला अनेक डायरेक्टरांना मला शरीर संबंधाचे ऑफर दिले आणि मी काय ॲक्सेप्ट होऊन केले, कारण वरती जायचं होतं. मग खरंच ह्या इंडस्ट्रीमध्ये तसं घडतं का भरपूर वेळा? भरपूर वेळा असं तर नाही म्हणता येणार, पण 99% इंडस्ट्रीमध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागतं जर तुम्हाला क्विक सक्सेस पाहिजे तर. जर तुम्ही हार्डवर्क करण्यासाठी रेडी आहे तर तुम्हाला कोणी नाही थांबवू शकत. आणि कोणताही डिरेक्टर तुम्हाला कॉम्प्रोमाइज कर हे नाही म्हणत, तुम्ही कराल का हा ऑप्शन असतो. ऑप्शनचा आन्सर तुम्हाला द्यावा लागेल. येस. तुम्हाला चालेल का हा प्रश्न असतो, तुम्ही करावं लागेल हा प्रश्न कधीच नसतो. तुम्हाला चालेल का, मग तिथून तो तुमचा प्रवास सुरू होतो की तुम्हाला ऍक्सेप्ट आहे का. हा, मग तिथे तुमचे एथिक्स येतात की तुमचा निर्णय काय आहे त्याच्यावरती. आणि हल्ली तर आपण पाहतोय सक्सेस कोणाला नकोय. सक्सेस सगळ्यांना पाहिजे, पण हार्डवर्क आणि स्मार्टवर्क कोणाला करायची इच्छा नाहीये. खरं आहे, ते पण खरं आहे. कारण त्या गोष्टीमध्ये तू ज्यावेळेस इंडस्ट्रीमध्ये आलीस त्यावेळेस सगळ्यात मोठा धक्का कोणता होता तुला, असं एखादा की? माझी स्वप्न जी मला वाटायचं की इंडस्ट्री फार इझी आहे, मी 1 वर्षात काही ना काहीतरी करून तरी निघेलच. जेव्हा मी 3 वर्ष थांबले आणि काहीच होत नव्हतं, तेव्हा तो माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता की इंडस्ट्री जशी बाहेरून सुंदर दिसते तशी आतून नाहीये. लोक तुमच्या पाठीमागे तुमचं काम घ्यायला बघतात. तुम्ही जर 100 रुपये मागितले, कोणी 70 रुपयामध्ये जर रेडी होत असेल तर माझ्यासाठी बेटरच आहे ना, की मी जर तुम्हाला काम देतोय, मला 100च्या जागी 70 द्यायचे, तर मग मी 70 जी मागतीये मी तिला देणार. मी 100 जी मागते तिला नाही देणार. बरोबर. तुमच्या मागे लोक काम खाणारे खूप आहेत, तिथे तुम्हाला टिकून कसं राहायचं ते तुम्हाला जमलं पाहिजे. आणि ते शिकणं खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी, आणि तोच माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता. अच्छा, तुला असं पहिल्यांदा वाटत असेल की मी म्हणजेच मी, संपला विषय? हा, वाटायचं, पण रियालिटी थोडीशी मिळाली की नाही, आपल्यापेक्षा पण चांगल्या मुली आहेत इंडस्ट्रीमध्ये. माझ्यापेक्षा 100 पटीने चांगल्या दिसणाऱ्या पण आहेत आणि 100 पटीने नॉलेजेबल पण आहेत. पण त्यांचं कर्तृत्व काय आहे आणि त्यांचं काम करण्याची पद्धती काय आहे ह्याच्यावरून काम डिसाईड होतं की मी हिला देऊ का हिला देऊ. तर मला सांग, दिसणं खरंच इतकं गरजेचं आहे का तुमच्या क्षेत्रामध्ये, अर्थातच मॉडेलिंगमध्ये? दिसणं, असणं आणि तुमचं पर्सनॅलिटी, तुमचं माइंडसेट सगळं इम्पॉर्टंट आहे. पण दिसणं जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण मी जर तुम्हाला चांगली दिसत असेल तरच तुम्ही माझ्याशी बोलायला याल. जर मी काहीतरी वेगळं घालून आले किंवा मी माझ्या स्वतःची नाही काळजी घेतली, मी जर अशीच उठून आले, तर माझ्याशी बोलण्यात कोणीच इंटरेस्टेड नाहीये. इंडस्ट्रीमध्ये ग्लॅमर हा सगळ्यात मोठा पार्ट आहे. तुम्ही कसे दिसता त्याच्यावरून लोक तुमची लायकी ठरवतात. ओके. तुम्ही कोणता फोन वापरता, तुम्ही काय कपडे घालता, इथून सुरुवात होते. तुमच्या पायातली चप्पल जर फाटकी असेल तर तुमच्याकडे कोणीही लक्ष नाही देत. म्हणजे एवढ्या गोष्टी मॅटर करतात? खूप गोष्टी मॅटर करतात. तुम्ही कसं चालता याच्यावरून तुम्हाला लोक नावं ठेवतात. म्हणजे म्हणून ते क्लासेस असतात का रॅम्प वॉकचे? क्लासेस असतात. रॅम्प वॉक मध्ये मॉडेल्सला शिकवतात की हा असं चाल तसं चाल, पण ज्यांना नाही जमत ते डिमोटिवेट होऊन काही गिव्हअप करतात, काही ठीक आहे दुसऱ्या पाथला जातात की मग मला रॅम्प नाही जमत आहे तर मग मी कमर्शियल मॉडेल करते. ज्यांचा चेहरा सुंदर असतो ते मोस्टली कमर्शियल एडिटोरियलला जातात, ज्यांची हाईट असेल त्या रॅम्पला जातात. पण रॅम्पमध्ये सहजासहजी कोणाची एंट्री नाही होत. तू रॅम्पलाच आहेस ना? हा, मी रॅम्प मॉडेल. कारण मी तुझे व्हिडिओज बघितले की मी म्हणलं तू रॅम्प वॉकच. आणि त्याचं कसं असतं, त्या रॅम्प वॉक मधनं कसं काय होतं अर्निंग किंवा कसं काय असतं ते? रॅम्प वॉकचं अर्निंग होतं तुमच्या पर रनवेच्या हिशोबनुसार. म्हणजे प्रत्येक वेळेस जेव्हा मी चालेल त्या चालण्याचं मला एक मानधन मिळतं. मला जर एखादा डिझायनर हायर करत आहे की माझा कॉस्ट्युम हा आहे, तू हा फक्त घाल आणि फक्त चाल, याच्यासाठी मी तुला एवढं मानधन देतो.
जर तुमच्या लिमिटमध्ये ते असेल, तुम्हाला ओके असेल तर तुम्ही तो कॉन्ट्रॅक्ट साईन करता. नसेल तर कोणी दुसरं लाईनमध्ये उभं असतं की मी पैसे देतो तुम्हाला, मला फक्त चालू द्या. अच्छा, तसं पण असतं. खूप ठिकाणी पैसे देऊन चालण्यासाठी खूप लोकांची लाईन आहे. लोकांकडे पैसा कमी नाहीये, खूप जास्त पैसा त्यांच्याकडे. पैसा आहे, फक्त मिळवता आला पाहिजे तो. फक्त पैसा आहे, तुम्हाला शोधता आलं पाहिजे. नाही, बरोबर आहे. तुझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट कोणता होता? माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट आत्ता 5 महिन्यापूर्वी आला, जेव्हा मी एका लेवलपर्यंत पोहोचले की मला ठीक आहे, आता मला माहिती आहे की मला लोक ओळखतात, मी जे बोलेल ते लोक ऐकतात, माझं सजेशन गृहीत घेतलं जात नाही, माझं सजेशन नेहमी सगळे कान देऊन ऐकतात आणि मी जे बोलते त्याला 100% व्हॅलिडिटी असते. मग तो माझ्यासाठी टर्निंग पॉईंट होता की मी घरातलं छोटं बाळ, आता माझं पण कोणीतरी ऐकतंय, की माझी मतं सुद्धा ऐकून घेतली जातात. आणि इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर मी खूप गोष्टी ह्या शिकले की तोंडावरती नाही बोलायला आलं पाहिजे. तुम्ही सगळीकडेच हो हो म्हणून काम नाही करू शकत. तुम्ही जर सगळीकडे हो म्हणलात तर तुम्ही गाढव बनाल, पण जर तुम्हाला नाही म्हणता आलं तोंडावर की मला नाही जमणार, तर तुमचं इमेज आणि तुमची मॅच्युरिटी तिथे लोकांना दिसून येते. परंतु याचे निगेटिव्ह पण तुझ्यावरती इम्पॅक्ट होत असतील ना? खूप. माझं काम गेलं, माझे कॉन्ट्रॅक्ट गेले, पण त्याच्यामुळे मी स्वतःला नाही बदलू शकत. जर मला हे काम नाही पटत तर मी नाहीच करणार. जर माझ्या मनात आहे की मला हे करायचंय पण नाही, हा रस्ता माझ्यासाठी चुकीचा आहे आणि हा रस्ता माझ्यासाठी बरोबर आहे, तर मी बरोबर रस्त्याने करेल. भले त्याला 2 वर्ष लागेल, 3 वर्ष लागेल, चालेल मला. पण एका महिन्याची सक्सेस मला जास्त वेळापर्यंत नाही मिळू शकत. मला 1 महिना लोक लक्षात ठेवतील की हा, ह्या मुलीने काम केलंय, पण नंतर तो टॅग मिळेल की हिने कॉम्प्रोमाइज करून काम केलंय. अख्ख्या इंडस्ट्रीमध्ये ही बातमी पसरते आणि इंडस्ट्री फार मोठी आहे. अख्ख्या इंडस्ट्रीमध्ये जर तुमची एक बातमी पसरली तर तुमचं नाव खराब व्हायला टाइम नाही लागत. बरोबर आहे. आणि अनइथिकल कामाची गोष्ट ही पसरतेच, खूप लवकर पसरते. खूप लवकर पसरते ती. आत्ताची गौरी आणि सुरुवातीला आलेली गौरी, किती फरक वाटतो? आत्ताची गौरी थोडीशी मॅच्युअर आहे, थोडंसं तिला माहिती आहे की कसं बोलायचं, स्वतःच्या रागावरती कंट्रोल करायला शिकली आहे मी. म्हणजे तू रागीट आहेस? खूप रागीट आहे मी इंडस्ट्रीमध्ये जेव्हा आले होते तेव्हा मी बोट दाखवून बोलायचे लोकांना की तू मला असं नाही बोलू शकत. पण आता मी थोडंसं ट्राय करते की मी राग माझा सांभाळून घेईल, जेणेकरून समोरच्याला न दुखावता मी काहीतरी गोष्ट सांगेल. तुमचं मन न दुखावता बोलण्यासाठी काय शब्द वापरावे लागतील मला, हे मी शिकत आले. आणि तोच फरक आहे आधीची गौरी आणि आत्ताची गौरीमध्ये. हे सगळ्यात मोठा फरक आहे. सगळ्यात मोठा फरक आहे. ती शांत झालीये. नक्कीच. पहिलं ऑडिशन कोणतं होतं, आठवतंय का ग? पहिलं ऑडिशन एक एजन्सी होती, त्याचं नाव डिस्क्लोज नाही करू शकत, पण तिथे मला असं म्हणून काढलं होतं की तुझा फॅट रेशो, तुझा बॉडी फॅट रेशो जास्त आहे, तू हेवी आहेस, म्हणून मला तिथून काढलं होतं. आणि मी त्या दिवशी रडत रडत घरी गेले होते. खरंच हेवी होतीस तू? मी फॅट होतं का त्या टाइमला? आता जशी आहे मी तशीच होते. अच्छा, तरी त्यांना फॅट वाटलं होतं? रनवे मॉडेल्समध्ये म्हणतात की प्लस मॉडेल्स आम्ही घेतो, आम्ही सगळीकडे प्लस मॉडेल्स अवेलेबल करतो, पण कोणतीच प्लस मॉडेल्स आतापर्यंत मी जास्त चांगलं काम करताना नाही बघितली आपल्या महाराष्ट्रात, आपल्या इंडियामध्ये तरी. म्हणजे अजूनही तुला म्हणायचं का ते 0 फिगरचं फॅट अजून लोकांचं गेलेलं नाहीये का? 0 फिगरचं वेळ इंडस्ट्रीमधून कधीच जाणार नाही. नाही, मध्यभागी ते विद्या बालन चालतं ना. विद्या बालन म्हणायची नाही आता हे पण आता ट्रेंड सुरू झालाय. पण तो ट्रेंड नाही सुरू झाला, ते फक्त एक्सेप्टन्स आलाय. आता जर एखादा फॅशन शो असेल, त्याच्यामध्ये कुणी प्लस साईज मॉडेल असेल, तर कंटेस्टंट नेहमी असते त्याच्यात एक, पण ती कधीच विनर नाही होत. विनर कोण होते? एक 0 फिगर मॉडेल, जिचा फेस एकदम छान असतो, जिचे जॉ लाईन प्रॉपर दिसतात. प्लस साईज मॉडेल मी कधीच विनर नाही पाहिली आत्ताच्या फॅशन शो मध्ये पण. हा, मी पण नाही बघितली. ते फक्त दाखवतात की आम्ही इक्वॅलिटी ठेवली आहे, की वी अलाव प्लस साईज मॉडेल, बट तसं काहीच नाही. प्लस साईज मॉडेल फक्त दिसायला आहेत, पण त्या कधी विनर झालेलं मी तर नाही पाहिलं. स्वतःला मेंटेन कसं ठेवतेस ग? आता जसं तू रागात सांगितलं मला, शरीराला कसं मेंटेन ठेवतेस? मोस्टली जिम वगैरे करून, थोडाफार डाएट आणि स्किनची मी जास्त काळजी घेते.
मग स्किनची काळजी घेता घेता वॉटर इनटेक वाढतो, मग तुम्ही स्किनची काळजी घेता, मग तुम्ही बॉडीची पण काळजी घेता. जर तुम्ही दिसायला चांगले पण तुम्ही थोडे फॅट आहे, मग तुम्ही जिमला जायला चालू करता. तुम्ही जसं जिमला जाता तसं तुम्ही प्रोटीन खायला चालू करता. ती एक चेन आहे की तुम्हाला मेंटेन करायचं असेल तर तुम्हाला एका पाथनी जायला लागेल. जिम झाली, मग तुम्ही डाएट फॉलो करता, मग डाएट फॉलो केलं की पाणी प्यायला लागतं, पाणी पिले की व्हायटमिन्स घ्यायला लागतात, मग व्हिटॅमिन सी, बी, डी सगळं घेत घेत तुमचा चेहरा पण नीट होतो, तुमचे केस चांगले होतात, तुम्ही दिसता चांगलं आणि तुमचा प्रेझेन्स चांगला होतो. जिथे पण तुम्ही चालत जाता तिथे लोक तुम्हाला बघतात की कोणीतरी एक अशी मुलगी आहे जिने स्वतःला मेंटेन केलंय, जी स्वतःच्या कॉन्फिडन्सनी चालते. ओके, म्हणजे असं सर्व एक ती अशी चेनच आहे ती त्या एक पद्धतीची. पूर्ण चेन त्या आहे. तुम्ही chain च्या- एक चेन फॉलो करायला चालू केली की तुम्ही एंड होता जिथे तुमची पर्सनॅलिटी बिल्ड होते. अच्छा. तुम्ही चांगले दिसाल तर तुम्ही चांगले कपडे घालाल, तुम्ही चांगले कपडे घालाल तर तुम्ही चांगली हेअरस्टाईल ठेवाल, तुम्ही चांगली हेअरस्टाईल ठेवाल तर तुम्ही मेकअप कराल, तुम्ही चांगले दिसाल तर लोकांना पण चांगलं वाटेल. मॉडेलिंग या क्षेत्रामध्ये काम करत असताना तुला पाहण्याचा दृष्टिकोन कसा होता लोकांचा, मी आणि सुरुवात तुझ्या घरच्यापासून करत? माझ्या घरच्यांना असं वाटायचं की वेड आहे माझं, इंडस्ट्री, रॅम्प, फॅशन हे माझं एक वेडेपणा आहे की नाही ही फक्त अशीच बोलते, हिला करायचं काही नाहीये. पण नंतर त्यांना कळालं की मी माझ्या इंडस्ट्रीसाठी खूप पागल आहे, की मला जे करायचं ते मी इंडस्ट्रीमध्ये करणार. भलेही मी हार्डवर्क करेल, मी स्ट्रगल करेल, मी खूप वर्ष काम करेल, पण मला इंडस्ट्रीमध्ये एक माझं नाव बनवायचं. मला नॉर्मल मुलगी नाही व्हायचंय, मला माझी एक छाप छोडायची की मी कोण होते हे लोकांना आठवलं पाहिजे की गौरी राऊत हां होती, एक हिरोईन होती कोणतरी. काही ना काहीतरी मला माझ्या पुढे एक लेबल, एक टॅग लावायचा आहे की गौरी राऊत आणि तिची फॅमिली, माझ्या नावावरती मला माझी फॅमिली ओळखली पाहिजे. लोकांनी चालता चालता म्हणलं पाहिजे की गौरी राऊतचे पॅरेंट्स. वा, नाही ते तर व्हायलाच हवं आणि होणार, ते होत असेल आता, मला वाटतं चालू असेल. होईल होईल नक्की, चालूच आहे. मॉडेलिंग करत असताना डान्सकडे कशी वळालीस? ते मी इंडस्ट्रीमध्ये जेव्हा एंटर केलं, मग मी सुरुवात केली ज्युनियर आर्टिस्टपासून. मी ॲज अ ज्युनियर आर्टिस्ट गेले, मग मला तिथून माझे फीचर्स, माझी हाईट बघून मला तिथून फीचर आर्टिस्टसाठी उचललं. मग मी फीचर आर्टिस्ट करता करता मी सेकंड लीडसाठी गेले. म्हणजे एक स्टेप बाय स्टेप पायरी माझ्यासमोर अपॉर्च्युनिटीनुसार येत होती. जो समोरचा डिरेक्टर मला बघतोय त्यांनी कोणाला तरी सांगितलं की ही मुलगी कोण आहे, हिला आपण नेक्स्ट फिल्ममध्ये घेऊ शकतो. मग तिथून मी फीचर आर्टिस्टमध्ये गेले. फीचर आर्टिस्टमधून मग मला ते म्हणाले की तू सेकंड लीडमध्ये पण सूट होशील, तुझी पर्सनॅलिटी आहे, हाईट आहे. मग तिथून मला फीचरमधून सेकंड लीडमध्ये उचललं. असं करत करत मला डान्स पण येतो हे जेव्हा लोकांना कळायला लागलं तेव्हा त्यांनी मला डान्सर्समध्ये टाकलं. माझी सुरुवात झालेली की मला एक रिप्लेसमेंट म्हणून टाकलेलं. एक डान्सर मुलगी होती, तिला डान्स नव्हता जमत म्हणून मला टाकलेलं. त्याच्यानंतर मी ॲज अ डान्सर जायला चालू केलं. जो माझा ज्युनियर आर्टिस्ट, फीचर आर्टिस्ट याचा टप्पा होता त्याच्यावरून मी डान्सर्सला आले. अच्छा, म्हणजे असं क्षेत्र चेंज करत गेलीस? क्षेत्र चेंज नाही केलं, फक्त पाथ चेंज केला. डेस्टिनी एकच होती, फक्त युटर्न घ्यावा लागला. आणि मी हे पण ऐकलंय की तू एक कलाकार पण आहेस, मग ऍक्टिंगमध्ये कसं काय नेमकं? ऍक्टिंगमध्ये ते जसं मी ज्युनियर आर्टिस्ट केलं त्याच्यानंतर लोकांनी मला ओळखायला चालू केलं. मी जिथे पण जाते तिथं थोडंफार मला 4-5 लोक तर अशी भेटतात जे मला ओळखतात. त्या ओळखीमुळे डिरेक्टरच्या नजरेत येणं आणि नंतर मग तिथून ऍक्टिंगमध्ये घुसणं हे इझी आहे. तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जेव्हा दिसत राहता सारखं सारखं, तुमचे चान्सेस वाढतात तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जाण्यासाठी. जर मी 1 महिना काम केलंय, मग मी 5 महिना कुठंच काम नाही केलं, मी घरी बसलीये, लोक विसर करतात की कोण होती गौरी, नाही माहिती. पण जर मी 5 महिने कंटिन्युअस काम केले तुमच्यासोबत, तर तुमच्यासोबतची टीम मला ओळखायला चालू करते की मी कोण आहे. जर कोणी डिरेक्टर तुमचा मित्र असेल, तुम्ही दोघं बसलाय की माझी एक नेक्स्ट मूवी आहे, मला त्याच्यासाठी एक मुलगी पाहिजे, अशी अशी मुलगी पाहिजे, मग तुमच्या डोक्यात मी येणार की हां सिमिलर हाईट, सिमिलर फेस कोणीतरी आहे. मग तसा कॉन्टॅक्ट बिल्ड होतो. आणि इंडस्ट्रीमध्ये नेटवर्किंग आणि कॉन्टॅक्ट बिल्डिंग खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. अगदी बरोबर, कारण त्यावरतीच, कारण कंटिन्युटी आपण जर त्या क्षेत्रात राहिलो तर लोकांना देखील ते कळणार आहे. हां, तुम्ही इंडस्ट्रीमधून बाहेर निघालात, तुम्ही परत इंडस्ट्रीमध्ये एंटर नाही करू शकत अनटिल अँड अनलेस तुमच्याकडे परत फर्म कॉन्टॅक्ट असतील, कोणीतरी तुमचा बाप माणूस ओळखीचा पाहिजे, नंतर त्याशिवाय तुम्हाला काम नाही मिळणार. हे जे आहे खरंच इथं ओळख लागते का तुझ्या क्वालिटीला महत्त्व दिलं जातं?
इथे क्वालिटीला प्रेफरन्स जास्त आहे, पण ओळखीने काम लवकर होतं. दोन्ही सांगतेस तू तर. तेच, क्वालिटी आणि क्वांटिटी हे दोन्ही इथे बरोबर आहे. एकतर तुमचा कॉन्टॅक्ट पाहिजे म्हणजे क्वालिटी, आणि क्वांटिटीमध्ये खूप सारे लोक आहेत, त्यातलं कोणीतरी एक रिअल टॅलेंट. रिअल टॅलेंट शोधण्याआधी मी माझं कोणी ओळखीचं आहे का ते बघणार ना. मला जर मूवी करायची आहे तर ही एक मुलगी ऑडिशनसाठी आली, पण ही माझ्या मित्राची मुलगी आहे. मित्राच्या मुलीला मी लवकर घेणार ना, की तिला पण हिरोईनच बनायचंय, हिला मी थोडं नंतर करेल. हा, अच्छा, म्हणजे तिथं तुझं म्हणणं की बायस्ड आहे थोडं आहे. पण तुमचं जर खूपच हार्डवर्क आणि रिअल टॅलेंट असेल, तुमच्यात ती क्षमता असेल की तुम्ही हिला बीट करून पुढे जाऊ शकता, मग तुम्हाला नाही थांबू शकत कोणी. अच्छा, कुठल्या मराठी चित्रपटात काम केलं? सध्या तर नाही, चालू आहेत ऑनगोईंग प्रोजेक्ट्स, पण डिस्क्लोज नाही करू शकत. अच्छा, चालू आहेत ना? चालू आहे, लवकरच मराठी इंडस्ट्रीमध्ये पण येईल. वा, छान छान, खरंच उत्तम आहे. तू यावं आणि आम्ही तुला बघावं. नक्कीच. फॅशन इंडस्ट्रीचं खरं वास्तव काय आहे का? फॅशन इंडस्ट्रीचं खरं वास्तव बॅकस्टेज पासून चालू होतं. पार्शलिटी, राग, ते प्रेशर, तुम्हाला काय करायचं याच्यासाठी लावलेले ॲलिगेशन्स, तुम्हाला एक टाईमला जेवू नका हा पण सांगतात की नाही जेवायचं 2 दिवसासाठी, तुला थोडंसं वजन कमी करायला लागेल. इतकं सांगितलं जाते? हां, खायला पण पोट मारा केला जातो लोकांचा की नाही तू थोडीशी मोठी आहे, तुला थोडंसं कमी व्हायला लागेल, मग तू 2 दिवस जेवू नको, आणि याला रिस्ट्रिक्ट केलं जातं. अच्छा, आणि तसं तुम्हाला ते म्हणजे जायचं म्हटल्यानंतर करावंच लागतं? करावं लागतं. आता मी जर एका प्लॅटफॉर्मवरती उभी आहे आणि मला पुढे जायचं तर मला ते फॉलो करावं लागणार. असं तुझ्यासोबत कधी घडलंय? तू कधी केलंस असं? माझ्यासोबत घडलं नाही आहे, कारण मी तिथून बॅकआउट केलं. जिथे मला नाही वाटत की माझी व्हॅल्यू आहे, मी तिथून बॅकआउट करते. मग त्याच्यासाठी माझा कितीही वेळ जाऊ दे, कितीही काम मी त्या एका माणसासाठी करू दे, किंवा कितीही त्या प्रोडक्शनसाठी करू दे, जर मला वाटतंय की आता माझ्या लिमिटच्या बाहेर जाते, की मी ह्याच्या पुढे सॅक्रिफाईस नाही करू शकत, मी त्या कामातून बाहेर निघते. डायरेक्ट तू तुझ्या बाउंड्री सेट केलेल्या आहे? मी माझ्या बाउंड्रीज ऑलरेडी सेट केल्यात की मला हे नाही जमणार तर नाही जमणार. ओके, बरोबर आहे. पोर्टफोलिओ किती महत्वाचा असतो? पोर्टफोलिओ रिअल इंडस्ट्रीमध्ये फार महत्त्वाचा आहे. ॲक्टिंग इंडस्ट्रीमध्ये तुमचा पोर्टफोलिओ एवढा इम्पॉर्टंट नाही आहे. जर तुम्हाला फॅशन इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे, रनवे, कमर्शियल, एडिटोरियल, जिथे पण जायचं आहे, तुम्हाला पोर्टफोलिओ लागणार, आणि तो कंपल्शन आहे. पोर्टफोलिओ नाही तर तुमचं इंस्टाग्राम, दोन्हीपैकी एक. पण जर इंटरनॅशनल, नॅशनल बघायचं असेल तर पोर्टफोलिओ इज मॅन्डेटरी. पूर्ण ते तुमचं असणं गरजेचं आहे, त्याशिवाय एंट्रीज नाही मिळणार. ते पोर्टफोलिओ म्हणजे आपलं आधार कार्ड. सिंपल याच्यामध्ये? सिंपल, आपलं आधार कार्ड म्हणजे पोर्टफोलिओ. नाही, कारण आता पण मी बघितलं, मी खूप लोक असे म्हणतात की तुमचा पोर्टफोलिओ बनवून देतो, असं देतो. ते एक्झॅक्टली पोर्टफोलिओमध्ये काय काय असतं? काय काय पोर्टफोलिओ एक छोटीशी कन्सेप्ट आहे ज्याच्यावरून मला कळेल की तुम्ही कसे दिसता. तुम्ही फ्रंटने कसे दिसता, तुम्ही साईडने कसे दिसता, तुम्ही बॅकने कसे दिसता, तुमचा अँगल कसा आहे, तुमची हाईट काय आहे, आणि तुमचं वेट कसं आहे. बस एवढंच पोर्टफोलिओ. ह्याच्यासाठी कोणताही प्रोफेशनल पोर्टफोलिओ बनवण्यासाठी अशी काही गरज नाही आहे. पण जर तुम्ही हाय क्वालिटी पोर्टफोलिओ बनवला तर तुमच्यासाठी कामाला येतो की तुम्ही तो नंतर यूज करू शकता. आणि तुम्ही आत्ता कशी दिसता तेच पोर्टफोलिओमध्ये पाहिजे. तुम्हाला मेकअपची गरज नाही आहे, कोणताही गाऊन विकत घ्यायची गरज नाही आहे, कोणते तोप कपडे घ्यायची गरज नाही आहे. नॉर्मल ब्लॅक टॉप आणि ब्लॅक जीन्स, ब्लू स्किनी जीन्स पण चालेल, ब्लॅक टॉप पण चालेल, तो घाला आणि पोर्टफोलिओ बनवा. बस तुम्ही आत्ता कशी दिसतात ते पाहिजे बस. कारण ते जो कोणी बघणार आहे त्याच्या मनात चित्र ते येतं, ऍक्टिंगला कुठलं घ्यायचं किंवा कोणत्या कपड्यात ही मला चांगली दिसेल, किंवा मी कोणत्या टाईपचे कपडे हिला देऊ शकतो ज्याच्यामध्ये हिचा बॉडी टाईप हिला सूट करेल, त्याच्यासाठी पोर्टफोलिओ लागतो, बाकी कशासाठीच लागत नाही. अच्छा, आणि इथं तर हल्ली तर बाजारच मांडलाय लोकांनी, पोर्टफोलिओ करून मिळेल, 20,000 द्या. पोर्टफोलिओच्या नावाखाली काही पण ड्रेस आणणार, 2-4 गाऊन आणणार, 1-2 लेहंगा आणणार, तसा पोर्टफोलिओ होतच नाही. पोर्टफोलिओ बेसिक असतो, तो तुम्ही तुमच्या फोनने पण क्लिक करू शकता. पण जर कॅमेरावाला असेल तर हाय क्वालिटी असेल, आणि त्याचा आणि फोनचा थोडं कंपॅरिझनमध्ये कॅमेरा हा वरतीच असतो नेहमी. बट हे वेगळं सांगता, आम्ही आमचं असं मोठ्या मोठ्या लोकांची केलेली आहेत. मोठे मोठे मॉडेल्स आमच्याकडे शूट करतात आणि त्यांच्याकडनं 15-20 हजार घेतले जातात. काय करतात त्यांनाच माहित आहे. ते फोटोशूट करून देतात, ते फक्त आपल्या सॅटिस्फॅक्शनसाठी, की आपल्याला फ्री मधलं काम नाही आवडत ना, आपल्याला पैसे देऊन आवडतं कधी पण. खरं, फ्री मध्ये शिकलेल्या क्लासची किंमत नसते आपल्याला, पण 5,000 दिले तर आपण नीट मन लावून शिकतो सगळं. नाही, खरं खरं, हे बरोबर आहे. पैसे दिले की आपल्याला कळतं. पैसे दिल्यावर आपल्याला वाटतं की आपण काहीतरी शिकतोय,
फुकट शिकवलेलं ज्ञान नसतं, पैसे दिल्यावरती खूप ज्ञानाचा माणूस येतो. फॅशन शोमध्ये स्टेजच्या पाठीमागे काय काय चालतं? राडा चालतो नुसता की माझे कपडे कुठे आहेत, माझा मेकअप का नाही झाला, माझे केस का नाही बनले अजून, माझे शूज कुठे आहेत, माझे हिल्स कुठे आहेत. सगळे कोऑर्डिनेटर्स लाईनने थांबलेले असतात. तुमची एक लाईन बनलेली असते, तुम्ही 4-4 तास हिल्स घालून थांबलेले असतात जोपर्यंत पुढचा शो संपत नाही. तुम्हाला कधी स्टेजवरती जावं लागेल हे कोणालाच माहिती नसतं. म्हणजे ते मुलांच्या बॉडी शो सारखंच असते का काय? 5 तास ते तर पण आधी असतात थांबावं ना, लागतं. ते लावून बसलेले असतात बॉडीला एकदम लगे माझा नंबर कधी येईल. पूर्ण दिवस लागतो तुमची एका 10 सेकंदाच्या वॉकसाठी. आणि एक सांग मला, खरंच विनर यांचा ठरलेला असतो का ग? माझा जेवढा एक्सपिरियन्स आहे त्याच्यामध्ये तर मला खूप वेळेस असं वाटलं की विनर हा ऑलरेडी ठरलेला असतो. बर, तर कारण मी हल्ली बघतोय गल्लीबोळांनी सुरू आहेत त्यांची फॅशन शो. हे असे आहेत, कुठल्या तरी सिरियलमध्ये काम केले एखादी कलाकार आलेली असते आणि काही काही लोकांनी तर हा धंदा मांडलाय झालाच आहे तो कंटिन्यू. आणि त्यांचं मी बघितले काही काही लोकांचे, त्यांची नावं नाही घेणार मी. दर हफ्त्याला फॅशन शो असते त्यांचा, दर हफ्त्याला म्हणजे महिन्यातनं 4 वेळेस फॅशन शो. आणि काहीतरी रेड कार्पेट, त्याच्यापेक्षा घरी टाकून चालेल की. रेड कार्पेट तेच प्लायवूडवालं, प्लायवूड रेड कार्पेट. मग तुम्ही मिसेस महाराष्ट्र, मिसेस युनिव्हर्सिटी हे असे टॅग मिळतात. आणि तो एक सॅशे असं स्लॅश मिळतो की हा मी काहीतरी बनले, तो क्राऊन. मग तुम्ही त्याच ॲटिट्यूडमध्ये निघता घराच्या बाहेर. मग तुम्ही घराच्या बाहेर निघताना पण क्राऊन घालता मिसेस महाराष्ट्राचा. याला फॅशन शो नाही म्हणत, याला इंडस्ट्रीमध्ये जाणं नाही म्हणत, याला म्हणतात गल्लीबोळातला कार्यक्रम. हा ना, गल्लीबोळातलाच आहे ते. आणि हे लोक यालाच मॉडेलिंग समजतात. ही मॉडेलिंग नाहीये, इंडस्ट्रीमध्ये जाण्यासाठी खूप स्ट्रगल लागतो. खरं आहे, कारण इतकं म्हणजे हल्लीच्या मुलींना एवढं माहितीच नाहीये. ते जे समजतात ते कुठल्या तरी कॉलेजला कोणीतरी आणून ते ब्रोशर लावून जातं, चिपकून कोण लावलं ते कळत नाही. पोरी बघतात ते म्हणतात ते 7,000 रुपये, 6,999 आपण जायला पाहिजे. म्हणजे कसं तरी आटापिटा करणार आणि तिथपर्यंत जाणार. नंतर त्यांना कळते काहीच नाही, आपलाच ड्रेस घालायचा आणि आपण आपलं चालायचं इथून तिथं. आणि ते नंतर म्हणणार सॉरी, यावेळेस बेटर लक नेक्स्ट टाइम, बेटर लक नेक्स्ट टाइम. तुमचं होईल, आता तुमचं नाही झालंय, सॉरी. तुम्ही नेक्स्ट टाइम परत अप्लाय करा, परत अप्लाय करा, 100% try तुमचं करू. होईल. थोडी प्रॅक्टिस करा घरी. आम्ही तुमचे प्रॅक्टिस सेशन घेतो, फक्त 10,000 रुपये फीज लागेल. हा, ते काय झालं की तुम्ही चालताना व्यवस्थित नाही चालले, मग ते तुम्हाला कॅटवॉकची जरा स्टाईल करावी लागेल. असं या पद्धतीनं खूप खूप चालले बरं काही. पण सगळं फेक आहे. जर तुम्हाला खरंच करायचं असेल तर एक अकाउंट आहे अपेक्षा राजपूत म्हणून. ती म्हणजे खूप खेडेगावातली मुलगी आहे, पण तिने चांगलं केलं इंस्टाग्रामवरती. बर, अपेक्षा राजपूत. हा, युट्यूब चालू केलं, इंस्टाग्राम चालू केलं, तिची ऑडियन्स तिने बनवली. तिने प्रत्येक प्रोसेस दाखवली, तिचं वेट लॉस, तिचं जिम रुटीन, तिचं चालण्याची पद्धत, ती कशी चालते, ती कुठून शिकली. तिचं जर तुम्हाला पाहिजे असेल अकाउंट रेफर करण्यासाठी, जर तुम्हाला मॉडेल बनायचंय तर तुम्ही तिचं अकाउंट रेफर करू शकता. आणि चांगल्या माणसांनी नेहमीच पुढे जावं. नाही, आवर्जून ते जायलाच हवं. आणि योग्य दिशेने गेलं तर कुठल्याही मुलीला लवकरात लवकर तिला करिअर लवकर चांगलं मिळू शकतं. नाहीतर मार्केटला असे लबाड लोक भरपूर झालेले आहेत. फॅशन शोच्या नावाखाली त्यांनी त्यांचा व्यवसाय मांडलेला आहे. महिन्यातनं 4 वेळेस कन्फर्म शो होत असतो. फॅशन शो हा किराणा दुकान झालं आता. हा, किराणा दुकान झालाय गल्लीबोळामध्ये. गल्लीबोळातलं किराणा ताईंच्या दुकान. बड्डे निमित्त फॅशन शो, भाऊंच्या बड्डे निमित्त फॅशन शो, नगर शो. आणि हे तेच म्हणजे परेशान असतात त्या गोष्टीमध्ये. असं तू डान्स खूप छान करतेस, याचे कुठे क्लासेस वगैरे केले होतेस का काय? युट्यूब, सेल्फ सगळं युट्यूबवरून. कारण माझ्या घरून अशी खास काही परमिशन नव्हती की तू इंडस्ट्रीमध्ये जा. कारण त्याच्या मागे त्यांची भीती होती. त्यांना माहित होतं की इंडस्ट्री थोडीशी काळी पांढरी आहे, हिच्यावरती काही नको व्हायला. त्याच्यामुळे त्यांची भीती होती की मला नव्हते पाठवत ते इंडस्ट्रीमध्ये. मग ह्या सगळ्या गोष्टी मी युट्यूबवरून शिकले की मी माझी पर्सनॅलिटी कशी डेव्हलप करू, मी माझं बोलणं कसं सुधारू. मला डान्स शिकायचा, मग मी डान्स कसा करू. मग कोणतंही रॅन्डम गाणं लागले की त्याच्यावरती काही ना काहीतरी डान्स मला येतो, मग त्याला थोडंसं पॉलिश करत गेले. म्हणजे मी प्रत्येक एक छंद जोपासत गेले. मला जर हे शिकायचं तर मी ते शिकले, मला आता हे करू वाटतंय मग मी ते पण केलं. पण प्रत्येक गोष्टीसाठी मी भांडण किंवा हे नाही केलं. पण
जेव्हा आता घरच्यांना कळलंय की हा ही स्वतःला सांभाळू शकते इंडस्ट्रीमध्ये, तेव्हा त्यांनी मला अपोज करणं सोडून दिलं. घरचे तेव्हाच अपोज करणं सोडतात जेव्हा त्यांना कळतं की तुम्ही इंडस्ट्रीमध्ये सर्व्हाइव्ह करू शकता. अगदी बरोबर. मग तुला असं नाही वाटलं कधीतरी की आपण सिव्हिल इंजिनियर आहोत आणि आता इकडं क्षेत्र कसं काय? कारण ज्यावेळेस कोणीतरी तुला बोलत असलं इंजिनियर आहेस ते पण सिव्हिल, डायरेक्ट इकडे मॉडेलिंग. मला असं होतं की मी एक बॅकअप शिकून ठेवते. म्हणजे तिकडे रेती गिट्टी इटा डायरेक्ट इकडे डायरेक्ट मेकअप, इकडे पुट्टी. मी बॅकअप साठी शिकले की माझं जर काहीच नाही झालं, जर मी खरंच माझं काहीच नाही बनू शकलं इंडस्ट्रीमध्ये, तर माझ्याकडे एक बेस असावा की मी काहीतरी शिकली. मला 4 वर्ष तरी कोणीच आता माझा पाय नाही धरू शकत, पण जर 4 वर्ष करून जर माझं 5व्या वर्षी सगळं जर विस्कळीत झालं, मी नाहीच आता इंडस्ट्रीमध्ये, तर माझ्याकडे एक बॅकअप राहावा. मी फक्त एक मॉडेल म्हणून नाही जगली पाहिजे, मला काहीतरी बॅकअप पाहिजे जिथून मी जॉब करेल, स्वतःचा बिझनेस करेल. माणसाकडे नेहमी 2 ऑप्शन्स असावेत की हा नाही तर हा. एक असतो ऍक्टिव्ह इन्कम, एक असतो पॅसिव्ह इन्कम. पॅसिव्ह इन्कम तुम्हाला जनरेट होत राहायला पाहिजे. ऍक्टिव्ह इन्कम म्हणजे तुम्ही आता जे महिन्याला कमवताय. पॅसिव्ह इन्कम म्हणजे एक मागे तुमच्याकडे आहे काहीतरी चालू आहे, तुमचं सोर्स काहीतरी चालू आहे पैशांचं. पण जर तुम्ही एका इन्कम वरती जर तुमचा लाईफ बनवायला बघत असेल तर नाही करू शकत कोणीच, मग तुम्ही मिडल क्लासमध्येच राहता. अगदी बरोबर. गौरी, एक मी गोष्ट बघितली आहे, भरपूर अशा मुली आहेत की म्हणजे मॉडेलिंग म्हणून म्हणतात, त्यांची मी इंस्टाग्राम अकाउंट पण बघितले, खूप छान छान. म्हणजे पाठीमागं BMW गाड्या दिसतात, पाठीमागं मर्सिडीज बेन्झ दिसतात त्यांच्या पुढं किंवा चालवताना फोटो. बट ॲक्च्युअल लाईफ त्यांची वेगळी आहे. ॲक्च्युअल लाईफमध्ये ते त्या लेवलला श्रीमंत नाही आहेत. मग हे कसं काय, नेमकं हे मॅनेज कसं करता हे लोक? एक पॉईंट असतो की तुम्ही लोकांना काय दाखवता आणि दुसरा पॉईंट असतो तुम्ही स्वतः काय आहात. लोकांना फेक सिनारिओ खूप आवडतात. तुम्ही डिझनी बघाल का तुम्ही गावाखेड्याकडची एखादी लाईफ बघाल? डिझनी बघाल, कारण छान दिसते, ते एकदम फॅन्टसायझिंग दिसते, तुम्हाला सगळं तुमच्या मनानुसार दिसतं. लोकांना जळवण्यासाठी समोरचा माणूस काही करू शकतो. त्याच्यामध्ये मला घर विकायला लागलं तरी चालेल. तेच ना मी म्हणतोय, काही काही मॉडेल्स मी असे बघितलेत, त्या मुलींचे नावं नाही घेणार, खूप छान आहेत दिसायला, पण त्यांचे फोटोज बघितले, मोठ्या मोठ्या गाड्यांच्या पुढं, सगळ्या गोष्टीच्या पुढं आहेत, कुठं कुठं त्या काय म्हणतात जहाजावरती, यॉर्टवरती वगैरे आहेत फोटो. परंतु ॲक्च्युअल लाईफमध्ये कधी कधी त्यांना त्यांची जे इथं राहतात त्या रेंट भरायची पण अडचणी असतात त्यांच्या. तर मग हे मी म्हटलं एवढं नेमकं एकाचसाठी, म्हणजे आपण दाखवतोय काय? आणि जसे की आता तू म्हटली की पैसा कमवणं हे देखील त्याच्यातला एक मार्ग आहे. मग इथं कसं काय, नेमकं काय? त्यांना हे दाखवायचं असतं की मी ह्या एका क्षेत्रामधून एवढं कमवलं. भले त्यांनी कमवलेलं नसतं, पण ज्यांना दाखवायचं असतं तो कसाही दाखवतो. मला जर दाखवायचंय तुम्हाला की नाही माझ्याकडे 1 कोटी रुपये आहेत, तर मग मी त्या हिशोबानुसार मला ड्रेसअप करणार, त्या हिशोबानुसार मी भाड्याने काहीतरी घेणार, मग कोणती तरी डुप्लिकेट बॅग घेणार जी एकदम सेम दिसते ओरिजिनल सारखी, मग मी ती घेऊन येणार. मग तुम्हाला विश्वास पटेल, जसं मी राहते त्याच्यावरून तुम्ही विश्वास कराल. माझ्या अकाउंटमध्ये किती आहेत हे तुम्हाला आत्ताही नाही माहिती, नाहीच, पण तुम्ही समोरचा माणूस काय घालून आला याच्यावरती तुम्ही त्याला जज करता. त्यामुळे दाखवण्याची दुनिया यांची वेगळी असते आणि रियालिटी फार वेगळी असते. अगदी बरोबर. आणि स्वतःची किंमत वाढवण्यासाठी लोक दाखवादाखवी करतात. आजकाल तर खूप आता ते कळत पण नाही लवकर. अभिबास, आदिदास नाही, अभिबास घालून येतात. खरंय खरंय. कारण ते म्हणतो ना आपण ते मास्टर्स कॉपी वगैरे ते सगळं. आणि काय होतं की ते दिसतंय एवढं, अरे बापरे मोठे असतील बा मॅडम. पण ज्यांना कळतं त्यांना कळतं की काय ओरिजिनल आहे काय फेक आहे. त्यापेक्षा तुम्ही लोगो नका घालू, तुम्ही चांगले क्लोथ्स घाला जे तुम्हाला कॉन्फिडन्स बिल्ड करायला हेल्प करतील. बरोबर आहे. आता बघ तुमच्या क्षेत्रामध्ये भरपूर वेळेला कॉम्प्रोमाइज हा शब्द फार येतो की मॉडेलला कॉम्प्रोमाइज करावं लागतं. तर हे खरंच 100% सत्य आहे नाही? काय कॉम्प्रोमाइज करणं हा तुमचा ऑप्शन आहे. तुम्हाला ऑफर केलं जातं, हो म्हणायचंय नाही म्हणायचंय ते तुमच्यावरती डिपेंड आहे. बाकी याच्यामध्ये मी काहीच नाही बोलू शकत, कारण प्रत्येक इंडस्ट्री वेगवेगळी आहे. तुम्हाला काम करण्याची किती जिद्द आहे त्याच्यावरती तुम्ही ठरवा की तुम्हाला करायचंय कॉम्प्रोमाइज का नाही करायचंय. असं तुला कधी ऑफर आलेत? भरपूर आल्यात, पण मी तेच सांगितलं ना की माझे एथिक्स आणि माझ्या बाउंड्रीज मी ऑलरेडी क्लिअर करून ठेवल्यात
की मला जर या गोष्टी नाही करायच्या तर मी नाहीच करणार. मग त्याच्यासाठी मला तुम्ही कामातून काढून टाका, मला तुम्ही 2 वर्ष काम नका देऊ, चालेल मला. इथिक्स तुझी फिक्स आहे. फिक्स. क्या बात आहे, मस्त. कारण का इथे पण काही जणी आल्या तर ते पण सांगत होते की आम्हाला की सर आम्हाला डायरेक्ट थारची ऑफर, तुला थार देतो, तुला फ्लॅट देतो, तू 1 इयर प्रोजेक्ट आहे, तो माझ्यासोबत राहा, माझ्यासोबत फिर. ओके, 1 इयर नंतर मग प्रोजेक्ट संपला की तू जाऊ शकतेस. नाही, मग ते असं होतं की तुम्ही त्यांचे गुलाम बनून राहता. तुम्हाला मूवी वगैरे काही नाही मिळत, तुम्ही फक्त त्यांची एक साईड चिक बनून राहता. म्हणजे तुमच्यासोबत आहे कोणीतरी. पपेट, बस संपला विषय. पपेट पण खूप चांगले, पण तुम्ही त्या लेवलपेक्षा पण खाली जाता. खरं आहे. हे असं इकडच्याच दुनियेमध्ये आहे का कलाकारांच्या, जसं की आपण चित्रपटांच्या दुनियेमध्ये पण हे पाहायला मिळतं? काय वाटतं तुला? चित्रपटाच्या दुनियेमध्ये ह्या गोष्टी खूप जास्त होतात. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन दिला जातो की तू जर कॉम्प्रोमाइज केलं तर तुला मी लीडमध्ये टाकेल, तू जर कॉम्प्रोमाइज केलं तर मी तुला एवढे पैसे वाढवून देईल. पण तोच तुमचा चॉईस आणि तुमचे डिसिजन्स खूप मॅटर करतात. हे कोण करतं? डायरेक्टर करतात का प्रोड्युसर करतात? सगळ्यात जास्त कोणीही करतं. ज्याला चान्स मिळतो तो करतो. असं नाही आहे की तुम्हाला फक्त डायरेक्टरच विचारेल, त्याचा असिस्टंट विचारेल की मी तुला डायरेक्टरशी ओळख घालून देतो, तू कॉम्प्रोमाइज कर. अच्छा, तिथं पण असतं तसं? पण सगळीकडे असतं, ते तुमच्यावरती. तुम्ही काम सोडून निघालं तर तुम्हाला कोणी नाही पाय पकडत, तुम्हाला थांबवतच नाही तिकडे, पण तुम्हाला ऑफर मिळत राहतात. यार मला सांग, कधी कधी तुला असं वाटलंय का की सुंदरता दिसणं हे कधी कधी श्राप असल्यासारखं असतं? हे म्हणून खूप वेळेस वाटलं, कारण मला समजत नाही की समोरचा माणूस माझ्याशी चांगलं का बोलतोय, त्याचा काय हेतू आहे माझ्याकडे बघून. हा ना, हेच. कारण का तू सुंदर दिसतेस, मी तुझ्याशी छान बोलतोय, मी तुझ्याशी 3दा बोलतोय, भेटूया, असं तसं. मग ते यामागे आता निखळ मैत्री आहे का माझा दुसरा स्वार्थ आहे, का खरंच मला फक्त कामच करून घ्यायचं तुझ्याकडनं? हे बघ माझं काम आहे आणि हे मला फक्त एवढं पाहिजे, बोल, काम करणार, पैसा घे, बाजूला नाही. हे एक झाला प्रोफेशनल वे. परंतु हे म्हणजे कधी कधी असतं ना की इतकं सौंदर्य पण कधी कधी श्राप ठरतं का? खूप मोठा श्राप ठरतो जेव्हा तुम्हाला समोरचा माणूस ओळखता येत नाही. जर तुम्ही समोरच्या माणसाला ओळखण्यात एकदम प्रॉपर प्रो असाल तर तेव्हा तुम्हाला कळतं की नाही, हा थोडासा फ्लर्ट करतोय, हा थोडासा वेगळ्या वेनी बोलतोय मला. पण जर तुम्ही भोळे असाल आणि तुम्ही सुंदर असाल तर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये न आलेलं चांगलं आहे. गेम झालाच म्हणून समजा. झाला, 2 महिन्यात गेम झाला. नवीन मुलं किंवा मुलींना रेड फ्लॅग काय असू शकतो? काय सांगशील? पैसे देऊन काम करणं. हां. दुसरा, तुमच्या पोर्टफोलिओसाठी लोकांच्या मागं पळणं. तिसरं, तुमच्या इंस्टाग्रामकडे तुम्ही दुर्लक्ष करणं. तुमचा इंस्टाग्राम एक चांगल्या प्लॅटफॉर्मवरती ठेवला पाहिजे, म्हणजे तुमच्या इंस्टाग्रामचे फॉलोअर्स मॅटर करतात. आणि चौथा, हे कॉम्प्रोमाइज पासून थोडंसं लांबच राहणं. ह्या गोष्टीपासून लांब. खूप म्हणजे अर्थातच गौरीचं म्हणणं आहे की इथिक्स फार Ethics महत्त्वाची. पकडून तुम्ही चालायला तुमचे ठरवा. हां. कारण ती का तुमची लेवल तुम्ही ठरवा की तुम्हाला करायचं असेल तर तुमचा प्रॉब्लेम आहे, पण नाही केलं तर तुमच्यासाठी चांगलं आहे. तू असं कधी कोणी बघितलं तर असणारच आहेस तू, त्यात नो बट, आपल्याला त्यांचं नाव नाही घ्यायचं, बट त्यांनी कॉम्प्रोमाइज केलं. आता आफ्टर 5 वर्षानंतर त्यांच्या आयुष्यात काय आहे? म्हणजे त्या गोष्टीचा रिग्रेट राहतो त्या व्यक्तींना का कसं? त्यांचं फक्त एकच असतं की मी नाही करायला पाहिजे होतं. 1-2 वर्षासाठी ते पैसे कमावतात, स्वतःचं घर घेतात, सगळं, पण त्या 5 वर्षाच्या स्पॅन नंतर तुमच्याकडे पैसे येणं बंद होतं. मग तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये कोणी घेत नाही, तुम्ही सगळीकडेच जाऊन कॉम्प्रोमाइज कराल तर तुमची व्हॅल्यू डाऊन होईल. चॉकलेटचं रॅपरमध्ये चॉकलेट असतं तेव्हा ते जास्त सुरक्षित असतं. जेव्हा तुम्ही उघडून ठेवता तेव्हा ते मुंग्या खाऊन येऊन निघून जातात. मुंग्या तिथे कायमच्या राहत नाहीत. खरं आहे, खरं आहे. एवढं सिम्पल आहे इंडस्ट्री. तुम्हाला जसं तुमच्या मनानुसार चालायचं तसं तुम्ही चाला. एकतर चांगलं चाला, नाही तर वाईट चाला. म्हणजे इंडस्ट्री तुम्हाला 2 ऑप्शन देते. एक, इथिक्स ठरवा आणि पुढे जा, आणि इंडस्ट्री दुसरं ऑप्शन देते की मग तुमच्या जर मनाला पटत असेल तर कॉम्प्रोमाइज करा, किंवा त्या वेळी तुम्ही पुढे जाऊ शकता. तुमचा हार्ड वर्क करायचं आहे का स्मार्ट वर्क करायचं आहे तर तुम्ही ठरवा. परंतु शेवटी मी पण काही मॉडेल्स बघितलेत की ज्यांनी हे सर्व केलंय, परंतु 5-7 वर्षानंतर त्यांनाच आतमधून रिग्रेट होते. खूप मोठं होतं. म्हणजे आपण काय करून बसलोय, म्हणजे आज आपल्याला काय, म्हणजे त्या गोष्टीमध्ये ते सुखानं जगू पण शकत नाही. जरी त्यांच्याकडे पेमेंट्स असल्या, आता चांगलं घरदार सगळं आहे, तरी पण कुठं त्या गोष्टी त्यांना खात राहतात मनामध्ये. तुम्ही एका कामासाठी कॉम्प्रोमाइज करणं हे तुमच्या मनाला तरी पटतंय का? म्हणजे कसं पटतं? खरं आहे. कारण आपलं शरीर, मन, ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. कारण सर्व एक आहे ग.
वेगळं वेगळं नाहीये, मन वेगळं नाहीये, शरीरात सगळं एक असतं. आपली बॉडी हा खूप प्रेशियस पार्ट आहे. तुम्ही ते फक्त एका कामासाठी जर कोणालाही द्यायला रेडी असाल तर मला नाही वाटत तुमचं पर्सनॅलिटी चांगली आहे. खरं आहे. आणि हे निगेटिव्ह, तू त्याला मानते का त्या निगेटिव्ह एनर्जीला? मी जे समोर निगेटिव्ह एनर्जी वाटेल मी त्यांच्या आयुष्यातून कायमची बाहेर निघते. डायरेक्ट मला इकडे तिकडे नाही जायचं, मला मी त्यांच्या आयुष्यातून बाहेर निघेल. कारण मला माझ्या अवतीभोवती नेगेटिव्हिटी नाही आवडत. मैत्री मैत्री खूप लोकांसोबत आहे, पण इंडस्ट्रीमध्ये मित्रमैत्रिणी करू नका, हा माझं सजेशन आहे. नाही, तुझी ते प्रोफेशनल मैत्री असेल. अशी जीवाभावाची किती मित्रमैत्रिणी की यार गौरी का कॉल आया तो जाना ही पडेगा. एकच मैत्रीण आहे जी माझी शाळेपासूनची मैत्रीण आहे, जिचं नाव रोशनी आहे. अच्छा. मी फक्त तिची मैत्रीण आहे, तीच माझी मैत्रीण आहे. बाकी माझ्या आयुष्यात कोणी दुसरी मैत्रीण येईल असं मला वाटत नाही. मित्र माझे भरपूर सारे आहेत, जे म्हणजे माझे भावासारखे आहेत, माझे जवळचे मित्र आहेत, माझ्या जवळच्या मैत्रिणी पण आहेत, पण त्या मोस्टली इंडस्ट्रीमधल्या आहेत. मला तेही नाही माहिती की त्या कधी माझ्या पाठीत खंजीर खुपसतील आणि निघून जातात. कारण शेवटी बघ, व्यवसाय आहे आणि व्यवसायामध्ये भाई कोई किसी का नहीं होता. तुम्हारी इंडस्ट्री में तो कोई किसी का नहीं होता. मेरे को ऑफर मिलता है तो ठीक है, मैं इसको बताऊंगी भी नहीं. हा, मग ते असं होतं की शेजारी थांबून पण मी खोटं बोलून निघून जाते की नाही माझं काम आहे. मग दोघी पण एकाच ठिकाणी मिळतात की ऑडिशन साठी थांबलेले असतात दोघी पण घरून चुकीचं काहीतरी बोलून निघालेलं असतात. असं घडलंय ना किती वेळेस? खूप वेळेस घडलंय. माझे भाऊ बहीण आणि माझी एक मैत्रीण, बस तेच माझे क्लोज आहेत. आणि जर मला आणखीन इंडस्ट्रीमध्ये कोणी भेटलं जे माझ्या क्लोज होऊ शकतं तर मी त्याच्यासाठी त्यांची पातळी, त्यांची पर्सनॅलिटी, त्यांचा माइंडसेट सगळं बघेल. आणि ते बघण्यासाठी त्यांना 4-5 वर्ष तरी माझ्यासोबत मैत्री टिकवावी लागेल. तेव्हा जाऊन मी ठरवेल की मला यांच्याशी मैत्री करायची का नाही. यार मैत्री जेवढी तुझी डेंजर आहे तर रिलेशनशिप किती अवघड असेल. नो रिलेशनशिप्स. खरंच? अच्छा, हे खरं आहे का ग की तुमच्या क्षेत्रामध्ये लग्न जर लवकर केलं तर करिअर डाऊन होत असतं म्हणतात, खरं आहे? लग्न झाल्यावरती करिअर डाऊन नाही होत, पण नंतर तुम्ही तुमची काळजी घेणं बंद करता. की लग्न झालं मग तुम्ही 1-2 वर्षामध्ये मुलाचं प्लॅनिंग करता, मग तुम्ही इंडस्ट्रीपासून दुर्लक्ष करता. जर लग्न झालंय आणि तरी पण तुम्ही तुमच्या कामाशी स्टिक टू आहात तर तुम्हाला नाही थांबवू शकत कोणी. म्हणजे त्याच्याशी आणि लग्नाशी काहीच असं संबंध नाही जुळत त्याचा. तुम्हाला जर काम करायचं तर तुम्ही लग्नानंतर पण करू शकता. तुमची ते कुवत पाहिजे की तुम्ही मी घरचं पण सांभाळते आणि मग मी ते शूटिंग पण करते. घरचं सांभाळता शूटिंग नाही होत, मग शूटिंग सोडलं जातं. तुझं काही ठरलंय का तसं काही? नाही, अजून 10-12 वर्ष तरी माझ्या लग्नाचा काही विषय नाही. मी पहिला माझं नाव बनवेल. अच्छा. मला असं व्हायचंय की माझं नाव पण कोणीतरी लक्षात ठेवलं पाहिजे. मी फक्त याची बायको आहे म्हणून नाही ओळखलं पाहिजे. ही गौरी आहे, ही आणि हे दोघांनी लग्न केलंय आणि गौरीची वेगळी पर्सनॅलिटी आणि याची वेगळी पर्सनॅलिटी आहे. एका नॉर्मल मुलीसाठी काय सांगशील ग? संदेश काय देशील? चल, तुझ्या क्षेत्रात नाही येते, एक नॉर्मल पोरगी आहे, जी एक नॉर्मल पोरगी असते, वयात येते, थोडंफार शिक्षण घेते, आईवडील लग्न करतात आणि लग्न करून निघून जाते. तर ह्या ह्याच्यामध्ये तू काय संदेश काय देशील त्या मुलीला की खरंच हेच करणं योग्य आहे का नाही? लग्न करणं योग्य आहे, पण योग्य माणसाशी करणं जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कधी लग्न करताय हे तुम्हाला कोणी नाही विचारत, पण तुम्ही कोणाशी लग्न केलंय, तुम्हाला त्याच्यासोबत जर म्हातारपण बघायचं असेल तर तुम्हाला लग्न चांगल्या माणसाशी करणं गरजेचं आहे. कारण हल्लीचे डिवोर्स आपण प्रमाण बघतोय म्हणजे किती लवकर होत आहेत ते. कारण गौरी, यू कांट इमॅजिन, माझ्याकडे आकडेवारी आहे मागच्या 6 महिन्याची, म्हणजे जानेवारीपासून ते आता जुलै झाला जस्ट आपला, जुलैपर्यंत या 7 महिन्यामध्ये 13,417 केसेस दर्ज झाले. आणि ज्यांच्या लग्नाचं जे हे आहे ना, म्हणजे टाईम पिरियड 1 वर्ष 1.5 वर्षाचा आहे. मग तेच तुम्ही तुमच्या इगो क्लॅशेसमध्ये जर लग्न तोडताय किंवा तिने माझं ऐकलं नाही म्हणून तुम्ही जर तिला मारताय तर मग तुमची पण कुठेतरी परवरिश चुकीची झाली आहे. म्हणजे तुम्हाला सांभाळण्यात काहीतरी कोणाची तरी चूक आहे. मुलगा आणि मुलगी हे भेदभाव करण्यापेक्षा काम आहे, ते दोघांनी केलं पाहिजे. हे जर शिकवलं तर पुढची लग्न जास्त टिकतील. तू असं म्हणतेस, मी तुला विचारतो, आर्थिक साक्षरता, अर्थातच त्या मुलीनं जर पैसे कमवायला जर पहिल्यांदा शिकलं तर काही गोष्टी कशा राहतील तिच्या आयुष्यात?
मुली कधी पण हे म्हणत नाही आला की मला इक्वॅलिटी पाहिजे. त्यांचं फक्त एवढं म्हणणं आहे की मी जेवढं करते त्याच्यासाठी मला सपोर्ट पाहिजे, की मी जे करते ते तुम्हाला फक्त कळलं पाहिजे, तुम्हाला त्याची जाणीव पाहिजे की मी करते. ते करून जर तुमची अपेक्षा असेल की मी हे पण करायचं आणि हे पण करायचं, तर मग ते चुकीचं आहे. जर मी हे करून दोघांनी मिळून आपण जर घरचं सांभाळलं आणि दोघं पण जॉब करतात आहेत, तर बरोबर. त्याच्यामध्ये काहीच पॉईंट नाही दोघांनी पण, होत, yes. कोणाचंच भांडण नाही होत. की ठरलेलं असतं काम की हा बाहेरून आल्यावरती काहीतरी करतो, ही बाहेरून आल्यावरती काहीतरी करते, आणि तुमची अपेक्षा असते की हिने बाहेरून येऊन ते सगळं केलं पाहिजे, तर मग ते नाही होणार पॉसिबल. बरं, आता तू असं म्हणतेस आपली संस्कृती पुरुष प्रधान आहे. पहिल्यापासून पुरुषाला नेहमी त्याच्या मनावरती हे बिंबवल्या गेले की बायकोला तुला सांभाळायचे, तिनं करो न करो काही न करो, बायको तुझ्या घरी आली सांभाळायचे. परंतु हल्ली काही 10 वर्षाच्या अगोदर असं बघूया आपण, स्त्री जेव्हा पैसे कमवायला लागते, जास्त लेवलला कमवते, एखादी नोकरी लागते, एखादं मोठं काहीतरी शॉप चालू करते किंवा तिच्या हातामध्ये पैसे यायला लागतात, तेव्हा त्यावेळेस तिच्या वागण्यामधले बदल किंवा ती असं समजते की ठीक आहे मी कमवले, मी कमवते, जो की पुरुष कधी बोलत नाही की मी, म्हणजे मोस्ट ऑफ टाईमलाच पुरुष बोलतच नाही, कारण तो जिम्मेदारी म्हणून ॲक्सेप्ट करते. तसं स्त्री पुरुषाला जिम्मेदारी म्हणून खरंच ॲक्सेप्ट करते का? ते तुमच्या पर्सनॅलिटीवरती डिपेंड करतं की तुम्ही तुमच्या पैशांचा किती मास दाखवताय. तुम्ही तो पैसा स्वतःला सांभाळण्यासाठी कमवताय, घरच्यांसाठी कमवताय, का तुम्हाला फक्त दाखवायचंय की मी पण करू शकते म्हणून कमवताय, याच्यावरती डिपेंड करतं. कोणताही माणूस सारखा नसतो, 5 बोटं सेम नाहीये. तिथे व्यक्तित्व प्रकृती, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बघायला लागेल की समोरचा माणूस कोण आहे आणि समोरच्याने किती बोलून दाखवलंय. जर मी काही केलंय आणि मी जर बोलून दाखवते, तर याच्या मागे तुम्ही पण काहीतरी केलं असेल जे तुम्ही मला बोलून दाखवलं असेल. की मी जर एका हाताने टाळी वाजायचं बघितलं तर ते नाही वाजत, पण जर 2 हातांनी टाळी वाजवली तरच ती टाळी वाजते. जर मी काही चुकीचं बोलते याचा अर्थ तुम्ही पण माझ्याशी आधी काहीतरी चुकीचं बोलला असाल, मी त्याला प्रत्युत्तर म्हणून तुमच्याशी बोलते. बरोबर, असं प्रत्युत्तर म्हणून बोलल्या जाते. परंतु इक्वॅलिटी आहे, दोघांनी पण केलं पाहिजे, दोघांनी केलं पाहिजे. आता कपलवरती जावं एक शेवटचा, की रिलेशनशिपमध्ये येण्याच्या अगोदर काय असायला हवं, दोघांचे कमिटमेंट असायला हवेत. आजकालच्या ज्या तरुण पोरी येतात जास्तीत जास्त कमी वयामध्ये त्या रिलेशन्समध्ये जातात, त्यांना काय माहीत नसते, 11वी-12वीचं वय घे त्या पद्धतीनं. तर आणि नंतर त्यांच्यासोबत काय गैरप्रकार घडतो, नाही घडत, किंवा त्याच भावनेमध्ये असतात आणि करिअरची वाट लावून घेतात. अशा वेळेस तू काय सांगशील त्या तरुणींना? तुम्ही फक्त समोरच्या माणसाला ओळखायचं शिका. म्हणजे आहे, यूट्यूब आहे, पुस्तकं आहेत, थोडीफार वाचा. तुम्हाला जेव्हा कळेल की समोरचा माणूस काय विचार करतो, तेव्हा तुम्ही सगळ्या गोष्टीपासून आपोआपच बाहेर निघाल. म्हणजे तुम्ही ट्रॅपमध्ये अडकायच्या आधी स्वतःला बाहेर काढाल. पण जर तुम्ही स्वतःच नॉलेज नाही वाढवलं, नॉलेज खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला समोरच्याला ओळखायचं असेल तर कोण किती मस्का लावून बोलतं हे तुम्हाला कळलं पाहिजे. की मी जर काहीतरी बोलते तर त्याच्यामध्ये किती तथ्य आहे आणि किती मी खरं बोलतेय हे इम्पॉर्टंट आहे. ते आहे. आणि आजकाल ना थोडंसं असं जास्तीत जास्त बघायला मिळते की बाबा गाडी असणं, एखाद्या मुलाकडे गाडी आहे, त्याच्याकडे कोणची तरी मोठी गाडी आहे, थार आहे, हे आहे, गळ्यामध्ये आता पुण्यातली स्टाईल, गळ्यामध्ये चैन आहे सोन्याची एवढी मोठ्या स्टाईलची आहे का नाही, भाऊ एकदम मोठ्या गाडीमध्ये आलाय, थारमध्ये आलाय. तर हे पाहून पण इम्प्रेस व्हायचं प्रमाण जरा जास्तच झाले, खूप झालंय. कारण स्टेटस लोकांना मॅटर करतो. की घरच्यांनी तो प्रोटोटाईप बनवलाय डोक्यात की जर मुलगा बघायचा आहे तर चांगला कमवणारा पाहिजे, मग तो जास्त पैसे कमवत असेल तर तो तुला नीट ठेवेल. हा एक स्टेरिओटाईप बनलाय लोकांच्या माइंडसेटमध्ये. त्यामुळे मुली जास्त कोणी श्रीमंत असेल तर त्याच्यासोबत अट्रॅक्ट होतात. जर घरच्यांनी सांगितलं की चांगला सांभाळणारा बघ, तर कोणी पैशाला अट्रॅक्ट नाही होत. कारण घरच्यांना दाखवण्यासाठी पण एक समोरचा मुलगा असा पाहिजे की तो केपेबल पाहिजे घरी दाखवण्यासाठी. हे पण आहे. म्हणजे मुलींच्या वडिलांना हे पण एक काही गोष्टी चुकतात बरं का, खरंच चुकतात हा सर्वांच्या. कारण का तुम्ही पण अपेक्षा एवढ्या लावून ठेवलेल्या आहेत की माझ्या मुलं येणार बघायला तोच असला पाहिजे, त्याच्याकडे शेती असली पाहिजे किंवा सरकारी नोकरी असली. आणि आपल्या मराठवाड्यात तर खूप प्रॉब्लेम आहे, खूप. म्हणजे तिथं तर असं केलं त्या लोकांनी की बस साधा जरी व्यक्ती असेल, म्हणजे ज्याच्याकडे शेती नाही, तो रोज मजुरीला करायला जातो, तरी देखील तो काय सांगतो की नाही मी सर एखादं स्थळ असेल तर सांगा, नोकरीवाले चपराशी पण चालेल, परंतु आमच्या मुलीला आम्हाला सरकारी नोकरीवाल्याला द्यायचंय. म्हणजे तुम्ही काय डोक्यावरती परिणाम टाकतात त्याच्यावरती डिपेंड होतं की समोरचा माणूस काय बघतो तुमच्यात.
जर तुम्ही ओरडताय आणि मी तुमचं ओरडणंच बघितलं, म्हणजे मला घरच्यांनी कधी सांगितलंच नाही की कोणी माणूस रागात असेल तर ओरडतो. मी जर तुम्हाला बघितलं की तुम्ही खूप चिडचिड करता, पण तुमचं काहीतरी फ्रस्ट्रेशन असेल त्याच्या मागे, घरच्यांनी कसं सांभाळले हे इम्पॅक्ट करतं खूप. आणि तुमच्या घरच्यांनी तुम्हाला काय सांगितलंय, मुलाची इमेज काय बनवली, याच्यावरती तुम्ही कोणत्या मुलाला अट्रॅक्ट होता ते डिपेंड आहे. दोन्ही गोष्टी एकमेकांना डिपेंड. खरंय खरंय. घरच्यांनी काय इमेज बनवली, कारण ते पण असते की बा घरचे ऍक्सेप्ट करतील तर मग जर भारी असलं की ऍक्सेप्ट लवकर करणार. मग तोच आणि हे भारी घडतं. मग हे मार्क घडतं बरं का, हे घडतं भरपूर ठिकाणी बघितलं मी. भारी आहे ना, मग ठीक आहे, जाऊ दे, चला ठीक आहे ना, पोरगा चांगला कमवतोय, हा. घरी सगळं चांगलं आहे, तर ह्या पद्धतीने ते लगेच केलं जातं. म्हणजे कुठंतरी इथं मग ते पण परत प्रश्न येतो की तो दारू पितोय नाही पितोय, तो कसा आहे, काय मॅटर नाही करत, तो आहे ना, त्याचं स्टेटस आहे, त्याच्या घरच्या स्टेटस आहे, मग त्याला ते येस बोललं जातं या क्षेत्रामध्ये. बरं, तू अनेक ब्रँडसोबत काम केलेस, काही नावं सांगशील किंवा कसं कसं काय असते तुमच्या ब्रँडसोबत काम करण्याची प्रोसेस काय असते तुम्हाला लोकांची? ब्रँड सोबत जर काम करायचं असेल तर पहिल्यांदा ब्रँड तुम्हाला मेल पाठवतं. मग ते मेलवरती तुम्हाला ॲग्रीमेंट आणि डिजिटल सिग्नेचर करावी लागते. मग एकदा डिजिटल सिग्नेचर झाली की मग तुमची प्रोसेस चालू होते. मग तुमचे डेट्स फायनल होतात, तुमचे कॉस्ट्युम्स फायनल होतात, तुमचं शेड्यूल, तुमचं पेमेंट फायनल होतं. 25 to 30% तुम्हाला पेमेंट आधी केलं जातं, एक अश्युरन्स पेमेंट म्हणून, की तुम्हाला दिलंय कोणीतरी पैसे की हां तुम्ही आमच्यासाठी फिक्स आहात. म्हणजे रिमेनिंग पेमेंट आहे ते विदिन अ वीक, विदिन 2 weeks. जर डिले होत असेल, होतो कधी कधी डिले, पण मॅन्डेटरी नाही आहे की तुमचं 2 दिवसातच पेमेंट झालं पाहिजे. 7 ते 10 दिवस लागतात त्यांना. बरं, तू नवीन मॉडेलला काय सांगशील की कॉन्ट्रॅक्ट न करता काम करणं चांगलं का कॉन्ट्रॅक्ट करून काम करणं चांगलं? तुम्हाला जर तुमच्यावरती विश्वास असेल की मी जर एजन्सी सोबत न काम करता मी चांगलं कमवू शकते, तर तुम्ही एजन्सी बघू नका. पण जर तुम्हाला तुमच्यावरती डाऊट असेल की मला काम मिळेल का नाही, की मला घेतील का नाही, थोडंसं 50-50 आहे, तर मग एजन्सी तुम्हाला हेल्प करू शकते. एजन्सीमुळे तुमचे कॉन्टॅक्ट बिल्ड होतील. पण जर तुम्हाला माहिती आहे की नाही मी दिसते चांगली, मला माहिती आहे मला काम मिळू शकतं, मग तुम्हाला एजन्सीची काही गरज नाही. मग तुझं म्हणणं काय, इंडिव्हिज्युअल काम करणं चांगलं का एजन्सी सोबत काम करणं चांगलं? इंडिव्हिज्युअल काम केलं तर तुम्हाला तुमचं टॅलेंट दाखवता येतं, तुम्ही सगळीकडे अप्रोच करू शकता. पण जर एजन्सी सोबत काम केलं तर तुम्हाला एक रिस्ट्रिक्शन राहतं की तुम्ही हेच करा, तुम्ही हेच करू नका. ते किती 1 year साठी असतं का रिस्ट्रिक्शन? डिपेंड्स, तुम्ही किती वर्षाचा करार केला एजन्सी सोबत त्याच्यावरती डिपेंड होतं. मॉडेलिंगमध्ये अर्निंगपेक्षा स्टार्टिंगला स्वतःवरच इन्व्हेस्ट जास्त करावं लागतं का? स्टार्टिंगला नाही, तुम्ही अर्न करता तेव्हा पण तुम्हाला स्वतःवरती इन्व्हेस्ट करायला लागतं. कारण का आताच आपण बोललो की पायाच्या चप्पलपासून ते केसांपर्यंत सर्व जे काही असतील गोष्टी लागणाऱ्या सर्व तुम्हाला मेंटेन ठेवावं लागतं. सगळ्या मेंटेन ठेवा. त्यासाठी लागणारा खर्च देखील हा जास्त असणार आहे. खूप. मॉडेलिंग साधी सोपी नाही आहे, स्वस्त खर्च नाही आहे तो. है ना, पूर्णपणे. तुम्ही जेवढं कमावता त्यातलं तुमचं 50% तर तुम्हाला स्वतःला सांभाळण्यातच जातं. पूर्ण याच्यामध्ये तुम्ही घालणारे कपडे, तुमचे शूज, बॅग्स, सनग्लासेस, इयरिंग्स, नेकलेस, सगळं, हेअर शॅम्पू, कंडिशनर, सगळं, एक पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत खूप खर्च जातो आणि तो करावा लागतो. बरोबर, कारण तुम्ही एक कॅमेरा, तुम्ही तुमच्यासमोर कॅमेरा आहे, तुम्ही त्या स्क्रीनवरती दिसणार आहे. मग तुम्हाला त्या स्क्रीनवरती कसं दिसायचं त्यासाठी तुम्हाला त्याची केअर करावी लागेल. जे स्क्रीनवरती दिसणार आहे त्याची तर केअर करावीच लागते. एक्झॅक्टली, कारण आपला फेसच हा आपला ब्रँड आहे. त्यानुसार तुझा जो अभिनेत्रीचा जो प्रवास होता, कुठल्या मूवीमध्ये काम केलं होतंस तू? नाही सांगू शकत, मला मारतील ते. का नेमकं, म्हणजे असं काय? मी म्हणजे कोणतंही काम केलेलं मी डिस्क्लोज नाही करू शकत, कारण इंडस्ट्री टू इंडस्ट्री व्हॅरी करतात गोष्टी. नाही, परंतु काम केलं तर ते आलंच असेल ना, युट्यूब वगैरे सगळीकडे, OTT प्लॅटफॉर्म. मग ते तेलुगू इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं, तेलुगू तमिळ इंडस्ट्रीमध्ये ॲज अ डान्सर केलेलं होतं. मग मी ते क्लिप्स मी टाकू शकते, पण जे काम ऑनगोईंग प्रोसेसमध्ये आहे त्याच्याबद्दल मी जर कोणाला बोलले किंवा माझ्या इंस्टाग्रामवरती मी आधीच टाकलं तर ते नाही चालणार. नाही, मी म्हणतो काम झालेलं असं कोणतं एखादं चित्र, डान्सर्स आणि विश्वनाथ अँड सन्स आत्ता आलाय, त्याच्यामध्ये मी होते ॲज अ डान्सर म्हणून. म्हणजे तमिळनाडू, ते आपलं टॉलिवूड. हां, टॉलिवूड. अच्छा, तिकडे तुझं काम केलं. मी ॲज अ डान्सर होते तिथे. तुला काय वाटतं की म्हणजे अभिनेत्री म्हणून जायला आवडेल भविष्यामध्ये, का मॉडेल म्हणून, का डान्सर म्हणून? मला आवडेल की मी स्वतःचा मूवी करेल. मला आनंद होईल जेव्हा मी ॲज अ लीड तिथे स्क्रीनवरती दिसेल.
पोस्टरला कुठेतरी साईडला दिसण्यापेक्षा मला त्या पोस्टरच्या सेंटरला जाण्यात जास्त इच्छा आहे. सिरियलसाठी जी पण अपॉर्च्युनिटी येईल त्यासाठी मी ओके आहे, कारण तुम्हाला जर काही करायचं असेल तर तुम्हाला सगळ्या गोष्टी ट्राय कराव्या लागतात. अच्छा, मला सांग, फेम आणि पर्सनल लाईफ याचं बॅलन्स कसं ठेवतेस? फेम घराच्या बाहेर, घराच्या आत काहीच फेम नाही. पर्सनल लाईफ ही तुमच्या घराच्या आत चालू होते. घराच्या आत कोणालाही फरक नाही पडत तू बाहेर किती ओळखीची आहे. म्हणजे घरातली गौरी भांडे पण घासते का? हो, मी भांडे घासते. मी रोज भांडे घासते, मी काम सुद्धा करते. पण फेमवाली गौरी ही घराच्या बाहेर आहे. घराच्या आतमध्ये फेमवाल्या गौरीचं काहीच काम नसतं. घर आहे, तुम्ही तिथून फेम नाही दाखवू शकत, घराच्या आत नाही दाखवू शकत. मग तिथे असं होतं की इगो आला हिला असं. घरातली गौरी अजून पण भांडे घासते. घरातली गौरी अजूनही भांडे घासते. अजून कोणते कोणते स्वप्न पूर्ण करायची राहील? मला माझी स्वतःची प्रॉपर्टी घ्यायची आहे. मला माझं एवढं नाव बनवून ठेवायचं आहे की मी जर फोन लावला तर समोरच्या माणसाचं काम झालं पाहिजे. वा, माझी ओळख सगळ्यांना बेनिफिशियल पाहिजे. ते वाक्य आहे बघे, की काम इतकं मोठं करा की नाव झालं पाहिजे, नाही तर नाव इतकं मोठं करा की नाव सांगितले काम झालं पाहिजे. अशा पद्धतीने तुला पुढे चालायचं आहे. एकदम. फेक कास्टिंग कॉल्स हे कसे ओळखायचे? फेक कास्टिंग कॉल्स तुम्हाला सगळ्यात आधी फोटोज मागतील की आम्हाला थोडेसे बोल्ड फोटोज द्या तुमचे, मग आम्ही तुम्हाला सांगू की काय आहे. बोल्ड फोटोज कधीच कोणाला नाही द्यायचे. बर, जर कास्टिंग डिरेक्टर असेल तर तो तुम्हाला पहिल्यांदा विचारेल तुम्ही काय करता, तुमची थीम सांगा, मग तो तुम्हाला सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करेल. मग तुमची मीटिंग होईल, फेस टू फेस मीटिंग होईल. मग ते जर तुम्हाला फेस टू फेस मीटिंगसाठी ओके असतील विदाऊट बोल्ड फोटोज प्रायर, तर मग तुम्ही ठरवू शकता की हां ही ओरिजिनल आहे आणि ही फेक कास्टिंग आहे. कारण फेक कास्टिंग कधी पण बोल्ड फोटोज मागते. आणि नंतर मग ते ब्लॅकमेल केलं जातं का? केलं जातं भरपूर. मग तेच सायबर क्राईम हे सगळं चालू होतं मग. अच्छा, त्या ब्लॅकमेलिंग मध्ये 2 ऑप्शन्स देत असतील अंदाजा. हां, की एक तर तू कॉम्प्रोमाइज कर किंवा मग पेमेंट द्या, मला पैसे दे. हां, असं झाले काय मैत्रिणीसोबत तुझ्या? माझ्या मैत्रिणीसोबत नाही झालं, पण सराउंडिंगच्या एका कॉन्टॅक्टमध्ये झालेलं. पण ते झालं, आम्ही सॉल्व्ह केलं. म्हणजे मी नाही, पण मला फक्त सांगितलं गेलं की हां असं असं झालं होतं. तू कधी अशा प्रकरणात नाही अडकली कधीच? चांगली गोष्ट आहे. तिथे बाउंड्रीज येतात की बाउंड्रीजच्या आतच ते काम नाही येऊ द्यायचं. अच्छा, तो तुझे इथिक्स ठरवलेले आहेत त्या पद्धतीनं. गल्लीबोळामध्ये जे फॅशन शो चालतात आणि त्याचे ठेकेदार हे मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये जागोजागी आहेत, अशांना बळी पडणाऱ्या गृहिणी आहेत जास्तीत जास्त, ज्यांना इच्छा आहे की मी मॉडेल बनावं. अशासाठी तू काय सांगशील? एका प्लायवूडच्या बनलेल्या रेड कार्पेटवरती तुम्ही जर चालून स्वतःला मॉडेल आणि फॅशन इंडस्ट्रीमध्ये आले असं जर घोषित करत असाल तर तुम्ही याच्यासाठी म्हणजे पूर्णपणे चुकीचे आहात. जर तुम्हाला वाटतंय की 15,000 देऊन मी दुनियातली एकदम फेमस मॉडेल झाले तर तुमचं म्हणजे थोडंसं चुकतंय आणि तुम्हाला नाही जमणार ते करायला. पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मिसेस कधीच फॅशन शो मध्ये नाही जाऊ शकत. कोणतीच मिसेस कॅटेगरी अजून तरी ऑफिशियली इंडस्ट्रीमध्ये आलेली नाही. फॅशन शो जे भरतात स्टेजच्या पाठीमागे विनर पहिलाच घोषित असतो का? जेवढं मला माहिती आहे, जेवढं मी अनुभवलंय त्याच्यामध्ये, तर मला वाटतं की फॅशन इंडस्ट्री थोडीशी बायस्ड आहे. विनर ऑलरेडी त्यांच्याकडे नाव असतं की कोण विनर बनणार आहे. फक्त तो एक कठपुतलीचा खेळ चालू असतो समोर, जो अर्धा पाऊण तास चालतो. मग जो विनर लिहिलेला आहे तो त्याचं नाव येतं, तो समोर येतो, तो सगळं क्राऊन घेतो आणि निघून जातो. आणि बाकी ज्यांनी खरंच मेहनत करून पुढं काहीतरी करायचा विचार केलेला असतो त्यांची स्वप्न पाण्यात जातात. मॉडेलिंग क्षेत्रामध्ये उत्तुंग करिअर करण्यासाठी असंख्य मॉडेलना कॉम्प्रोमाइज करावं लागतं, स्वतःसोबत, स्वतःच्या आत्म्यासोबत. हे कितपत सत्य आहे? याच्यामध्ये 100% सत्य आहे. कारण तुम्हाला जर कॉम्प्रोमाइज केल्याशिवाय काम मिळत नसेल तर एका पॉईंटला जाऊन तुम्ही कॉम्प्रोमाइजला हो म्हणता. पण जर तुम्हाला तुमच्यावरती विश्वास आहे की मी न कॉम्प्रोमाइज करता जर माझ्याकडे सगळं काम पळत येईल तर तुम्ही कॉम्प्रोमाइजच्या रस्त्याला कधी जाणार नाही. आणि जर तुम्हाला कॉम्प्रोमाइज करून लवकर सक्सेस मिळवायचे असेल तर इझी वे सगळ्यांना आवडतो. हार्डवर्क कधीच कोणी केलेलं नाही. गौरी, या क्षेत्रामध्ये आल्यानंतर तू कोणाला आयडियल मॉडेल मानते का?
मी कधीपासूनच कोणाला आयडियल मॉडेल कधी मानलं नाही आणि याच्या पुढेही मानणार नाही, कारण मी कोणी माझा गुरु नाहीये आणि मीही कोणाची चेली नाहीये. मला फक्त जे करायचं होतं ते मी सुरुवात केली, मी करत गेले. आता मी पुढे जाऊन काय होईल काय नाही याच्यासाठी मी कोणतं तरी एक आयडल बनवणार की मला त्याच्यासारखं बनायचंय. मला कोणासारखं नाही बनायचंय, माझ्यासारखं लोकांनी बनावं ही माझी अपेक्षा आहे. तर मित्र हो, मॉडेलिंग या क्षेत्रातलं सत्य आज तुमच्यासमोर आपण उघड केलेलं आहे. खरंच त्या फॅशन शोचा जो स्टेज असतो त्याच्या पाठीमागं काय घडतं आणि स्टेजवरती काय घडतं, खरंच ते विनर जे ती स्त्री जी ती मॉडेल डोक्यावरती घालते, खरंच तो तिच्या कलेसाठी मिळालेला असतो का तिनं विकत घेतलेला असतो. खरंच हे फॅशन शो जेवढे ऑर्गनाईज करतात, खरंच त्या लेवलला हे लोक जेन्युइन आहेत का हे लोक फक्त आणि फक्त तरुण मुली आणि स्त्रियांना लुटण्याचा यांनी धंदा मांडलेला आहे. हे आपण सगळं ह्या पॉडकास्टमध्ये आपण सगळं बघितलं. गौरीनं खरंच खूप चांगली माहिती दिली आणि तिनं देखील सत्य मांडण्याचा प्रयत्न केला. तर मित्र हो, आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हा नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा, तुमचं मत सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रियजनांना पाठवायला विसरू नका. कारण का आजचा पॉडकास्ट नक्कीच तुमच्या मैत्रिणींना पाठवा, नक्कीच तुमचे जे कोणी प्रियजन असतील त्यांना पाठवा. कारण यामधनं जर त्यांना या क्षेत्रात यायचं असेल तर येण्याच्या अगोदर काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजे हे नक्कीच तुम्हाला कळेल. तर भेटूया लवकरच नवीन पॉडकास्टमध्ये. धन्यवाद गौरी. धन्यवाद.